खंडे सर, माझा मित्र प्रताप, या ठिकाणी सर्व उपस्थित प्राध्यापक आणि माझ्या समोर भविष्यकाळातले सगळे स्मार्ट, हुशार, कणखर गुणगटाचे यशस्वी अभियंता होऊ घातलेले सगळे माझे लहान बहीण भाऊ. मी अहमदनगरमध्ये SP होतो त्यावेळेला एक जैन धर्मगुरू आहेत तरुण सागरजी महाराज, त्यांना पोलीस मुख्यालयात पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पोलिसांबद्दल 4 ओळी सांगितलेल्या होत्या. त्या अशा: संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं, फर्क केवल इतना होता है संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं. दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है. संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फर्क नहीं है, वर्दी विश्वास का प्रतीक है वगैरह वगैरह. सांगण्याचा उद्देश आहे की मी एक IPS अधिकारी आहे, पोलीस अधीक्षक आहे. 2 महिन्यांनी मी DIG होईल, म्हणजे DPC झाली. आणि म्हटल्यानंतर थोडंसं म्हातारं व्यक्तिमत्व दिसतं. मला तरुण DIG समोर दिसतोय. वयाच्या 38व्या वर्षी मी DIG होतोय, वयाच्या 22व्या वर्षी IPS झालेलो होतो. त्या अनुषंगानं माझ्या लहान बहीण भाऊंना जे पावसाळे उन्हाळे मी सहन केले पाहिले ते त्यांच्याशी समरस होऊन शेअर करावेत या उद्देशानं मी बऱ्याच कॉलेजवरती, शाळांमध्ये गेलेलो आहे. पण बऱ्याचदा काय होतं, पोलीस अधिकारी भाषण द्यायला लागला की गोंधळी होतो. मी पुण्याला SP झालो आणि पहिल्या आठवड्यातच एक घटना घडली. ते वडगाव मावळच्या जवळ एका गावामध्ये ती खोपडीची दारू असते ती पिऊन 8 आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले. महिलाही होते 4 त्यामध्ये. दुर्दैवी घटना होती. खोपडीची दारू म्हणजे माहीत असेल तुम्हाला, हातभट्टीच्या दारूमध्ये फ्रेंच पॉलिश मिक्स केलं तर ती डेडली दारू बनत असते. आणि तो शेतकरी होता, त्याला रोज जर चांगली दारू द्यायची म्हटली तर 80 रुपये लागायची. ही 8 रुपयात दारू त्याची तयार झालेली होती. आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्याला बेल मिळाला. मग मी म्हटलं माझ्या अधिकाऱ्यांना जरा ग्रामीण भागामध्ये जाऊन दारुड्यांना जमा करून जरा दारूबंदीच्या संदर्भात त्यांची जाणीव जागृती करा. मग माझा एक इन्स्पेक्टर गेला, त्याने एक छान प्रयोग केला होता. 2 ग्लास घेतले सर. एका ग्लासमध्ये ती खोपडीची दारू, दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी, दोन्हीमध्ये एक किडा सोडला. समोर सगळे गावातले दारुडे जमा केलेले होते. 5 मिनिटानंतर तो दारूतला किडा विषारी असल्यामुळे मरून गेला. पाण्यातला किडा मधला गोल गोल तरंगत होता. तो दाखवायला लागला प्रयोग, बघा यातनं काहीतरी शिका, दारूतला किडा मरून गेलाय, पाण्यातला किडा कसा गोल गोल तरंगतोय. तर कोपऱ्यात एक दारुडा उभा राहिला आणि म्हणाला, साहेब तुमचं बरोबर आहे, दारू पिल्यामुळे पोटातले किडे मरून जातात. माझी परिस्थिती अशी व्हावी असं मला वाटत नाहीये. पण अभियंता मंच, त्याचे मिशन आणि विजन स्टेटमेंट्स मी वाचत होतो. ज्या पद्धतीचे विषय त्यांनी हातात घेतलेले आहे, प्रताप, अमित आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपचं मनपूर्वक अभिनंदन. भविष्य काळाला गवसणी घालण्याचं तुम्ही अभियंत्यांचं जे म्हणजे इंजिनियर्स आर मोल्डर्स अँड बिल्डर्स ऑफ द नेशन, या देशाची दिशा ठरवण्याचं काम हे अभियंते करत असतात. देशाची जी आजवरची प्रगती आहे त्यात अभियंत्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळं समाजातल्या काही प्रश्नावरती त्यांनी अशा पद्धतीचं विचार मंथन विद्यार्थ्यांच्या समोर करणं, आयोजित करणं हे कौतुकास्पद आहे. मी 26/11च्या वेळेला झोन 1चा DCP होतो. सगळ्या घटना माझ्या एरियातच झाल्या. त्याच्या अगोदर 1 वर्ष, त्या घटनेनंतर 1 वर्ष माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची स्थित्यंतरे त्या दरम्यान झाली. मी खूप काही गोष्टी शिकलो. इथंही मी एक सिंहगडाच्या पायथ्यावरती रेव पार्टीवरती रेड केलेली होती. त्यात मुलामुलींना जेलमध्ये घातलं म्हणून बरेचसे आरोप प्रत्यारोप झालेले होते. इथून मुंबईला गेलो त्यावेळेला माझ्याकडे अँटी नार्कोटिक सेलचा ॲडिशनल चार्ज होता आणि जुहूला 72 डिग्रीज नावाचा एका मोठ्या फिल्मच्या प्रोड्युसरचा बार होता. तिथं रेड केल्यानंतर तिथं पुण्यामध्ये थोडीशी ऑर्थोडॉक्स संस्कृती आहे, परंतु पण मुंबईमध्ये खूप वादळ की नाईट लाईफवर अशा पद्धतीची रेड करणारा हा अधिकारी कोण वगैरे वगैरे.
त्यावेळेला काही त्या मुलांची इंटरॅक्शन केल्यानंतर मला प्रसंग आठवले आणि रोज घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, देश संक्रमण अवस्थेतून या जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद आणि दहशतवाद या संक्रमणातून का चाललेला आहे. आपण दीप प्रज्वलन केलं. अतिशय सुसंस्कृत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युमा अमृतम गमय. रात्र सुरू दे, अंधार सुरू दे, नव्या स्वप्नांचा, नव्या किरणांचा नंदादीप जळू दे. तो आशेचा नंदादीप इथं प्रज्वलित केला. त्याच्या पाठीमागे काही उद्दिष्ट आहेत. या सगळ्या घटनांचा विचार विमर्श करताना मला माझ्या अभ्यासाचे दिवस आठवतात. UPSCचा ज्यावेळेला तुमच्यातले काही मुलं UPSCची तयारी करतात असं मला सांगण्यात आलं. गांधी, नेहरू आणि टगोर या 3 विचारवंतांचे विचार आहेत. गांधी, बापू, आम्हाला कुणाला म्हणजे मुन्नाबाई लगेरोला शिकवावं लागतं. म्हणजे तो काहीतरी संवाद आहे ना की त्या TV रेडिओवरती कार्यक्रम असतो, 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. मग तो मुन्नाबाई त्या हिरोईनला इम्प्रेस करण्यासाठी ती प्रश्न जाणून घेणार असतो. मग तो त्या सर्किटला विचारतो, हो बापूजी कौन है. तो सर्किट उत्तर देतो, 500 की नोट पे वो बापूजी बोले. ओके, पुलिस में था, आर्मी में था. है बोले, उसका बॉडी वॉडी ज्यादा कुछ दिखता नहीं, कपड़े भी ज्यादा नहीं पहनता था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल. त्या बापूजींच्या बद्दल एक कविता माझ्या वाचनात आलेली होती, अखेरची कमाई नावाची. मध्यरात्री शहरातले 5 पुतळे एकत्र येतात आणि टिपं ढाळायला लागतात, रडायला लागतात. पहिला असतो ज्योतिबा फुलेंचा. तो म्हणतो, आयुष्यभर मी एवढं करून झालो आहे फक्त माळ्यांचा. दुसरा असतो छत्रपती शिवरायांचा. तो म्हणतो, मी एवढं सगळं करून झालो आहे फक्त मराठ्यांचा. लोकमान्य टिळक असतात, म्हणतात मी एवढं करून मी झालोय ब्राह्मणांचा. ब्राह्मणांचा पण नाही, चित्पावन ब्राह्मणांचा. चौथा असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तो म्हणतो मी झालो आहे फक्त बौद्धांचा, दलितांचा. आणि 5वा गांधीजींचा असतो. अजून मोठ्यानं रडायला लागतो, अजून कोपऱ्यात जातो. मग 4 पुतळे विचारतात, बाबा तू एवढ्या मोठ्यानं का रडतोय. त्याला तो पुतळा त्यांना उद्देशून म्हणतो, अरे तुम्ही नशीबवान आहात रे, तुमच्या मागं तुमची एक जात तरी आहे. माझ्या पाठीमागं आहेत सरकारी कचेरीतील, कोर्टातली भिंती. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी ते खूप वेगळ्या पद्धतीनं चर्चा या आठवड्यात आपण वाचली असेल वर्तमानपत्रात, कशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप त्यांच्याबद्दल होत असतात. त्यांनी या संक्रमण अवस्थेचं खूप चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. ते म्हणतात, देर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल और सॅटिस्फाईड ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देअर कॅन बी नेव्हर एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. जगामध्ये एवढं संचित आहे की जगातल्या प्रत्येकाची गरज पूर्ण होऊ शकते. पण हे जगातलं सगळं संचित एकत्र केलं तरी एका माणसाची हाव लालसा पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याची कारणं 7 सामाजिक पातकं, 7 सोशल सीन्स ऑफ आवर एज, जी आज आपल्याला रोज वर्तमानपत्रामध्ये आणि TV मध्ये वाचायला मिळत आहेत. ती 7 सामाजिक पातकं आमच्या एजची, आमच्या काळाची कोणती. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, ज्याच्यात नैतिकता नाही अशा पद्धतीचा व्यापार. वेल्थ विदाउट वर्क, कष्ट नाही, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती. एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर नाही अशा पद्धतीचं शिक्षण. रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्याच्यात त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म. आणि सगळ्यात महत्वाचं प्लेजर विदाउट कॉन्शन्स, ज्याच्यात सदसद विवेक बुद्धी नाही आहे, त्यातनं मिळणारा चेकाळणारा आनंद. रोज आम्हाला सिग्नल्स मिळत असतात, ते जाणून घ्यायची खूप गरज आहे. मी कुठली तरी गोष्ट वाचलेली होती. नदीला महापूर येतो आणि नदीचं पाणी गावामध्ये शिरतं. ते गावात प्रशासनाचे लोक जातात, तहसीलदार जातो, सगळ्या गावातल्या लोकांना तिथून विस्थापित करतो, स्थलांतरित करतो. एक घर असतं की त्यातला माणूस त्यातनं बाहेर निघायला नकार देतो. तो जीप गाडी घेऊन गेलेला असतो तहसीलदार. तो म्हणतो, अरे निघ, आता पाणी धरणातनं सोडलेलं आहे, पाऊस मोठा आहे,
तुमच्या घरात पाणी शिरेल. तो म्हणे माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मी त्याची सकाळ दुपार संध्याकाळ आरती पूजा भक्ती सगळी करत असतो, सत्यनारायण दरवेळेला घालतो, मला काही होणार नाही, तुझा. तो बिचारा निघून जातो. पाणी त्याच्या घरामध्ये शिरतं, पहिल्या मजल्यापर्यंत येतं. तो गॅलरीमध्ये वाट पाहत असतो की आता पाऊस कमी होईल, मग पाऊस कमी होईल. तेवढ्या त्याला एक होडी येताना दिसते. होडीमध्ये काही लष्कराचे जवान त्याला खुणावत असतात की आमच्याबरोबर तुला न्यायला आम्ही आलोय. तो माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, तू निघून जाते. विचार निघून जातात. पाणी छपरापर्यंत येतं. छपरावर तर काय सोनं नाणं पैसा अडका घेऊन बसलेला असतो, आकाशात नजर लावून पाऊस कमी होईल म्हणून पाहत. तेवढ्यात त्याला एक हेलिकॉप्टर घिरट्या मारताना दिसतं. त्यातनं एक शिडी सोडलेली असते आणि तो पायलट सांगत असतो की बसून ये. तो म्हणतो नाही, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मला काय होणार नाही. पाणी वाढतं, त्याच्या छपरावरनं जातं. तो पाण्यात बुडतो, मरतो, थेट परमेश्वरासमोर जातो आणि परमेश्वराला शिव्या घालायला लागतो. अरे परमेश्वरा, तू किती कृतज्ञ आहेस, मी आयुष्यभर तुझी पूजा अर्चा केली, कुठं होतास तू, का आला नाहीस मला वाचवायला. परमेश्वर शांतपणे उत्तर देतो, अरे ती जीप गाडी, ती होडी, ते हेलिकॉप्टर घेऊन मीच आलेलो होतो, तू मला ओळखलं नाही, असा तुझा प्रॉब्लेम आहे. आपल्याही आयुष्यामध्ये असे काही सिग्नल्स मिळत असतात की जे ओळखणं गरजेचं आहे. आणि या 7 सामाजिक पातकाच्या अनुषंगानं मी काही तुमच्याशी संवाद साधणार आहे. मला आठवतंय सायन्स विदाउट ह्युमॅनिटीच्या अनुषंगानं बोलतो. मी नगरलाच SP असताना लोणीला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर आले होते. विजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्याचं एक उदाहरण आहे, क्लासिक उदाहरण. कशासाठी आले होते, त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी. आणि वाढदिवसा दिवशी ते मुलांसाठी, कुठल्या मुलांसाठी, जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांच्यासाठी जयपूर फूट प्रेझेंट घेऊन आले होते. कशा पद्धतीचा जयपूर फूट होता, पृथ्वी क्षेपणास्त्र बनवताना त्याचं जे आवरण बनवण्यात आलं, त्या आवरणाच्या मटेरियलचा किंवा मेटलचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे मटेरियल पृथ्वी क्षेपणास्त्र जे पाकिस्तानवरती मारा करण्यासाठी खास इंडियानं बनवलेलं होतं, 300 किलोमीटर त्याची रेंज असणार, हे आवरण जे आहे ते इतकं हलकं आहे आणि टणक आहे. हेच मटेरियल जर जयपूर फूटमध्ये वापरलं तर जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांना किती सोयीचं ते पडेल. तो विचार करून त्यांनी खास त्या मटेरियलचे जयपूर फूट बनवून त्यांच्या वाढदिवसा दिवशी जी हँडिकॅप मुलं आहेत, फिजिकली चॅलेंज्ड मुलं आहेत, त्यांना देण्यासाठी ते त्या ठिकाणी लोणीला आणि त्या वाढदिवसा दिवशी त्यांनी गिफ्ट दिली. हा मानवतावाद आहे सायन्स मधला. मला आठवतं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मला ते 3 टेररिस्ट समोर दिसले. त्यावेळेला हॅवरसॅक्स होत्या. त्याच्या अगोदर साधारण 9:30 वाजले असतील. मी ओबेरॉयमध्ये ASL आमची संपली. ASL म्हणजे ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग. आपले पंतप्रधान 28 नोव्हेंबरला ओबेरॉयमध्ये एक टाइम्स नाऊ चॅनेलचा कार्यक्रम होता, त्यासाठी येणार होते. म्हणून मी SPGचे अधिकारी, आमचे सगळे प्रोटेक्शन आणि सिक्युरिटीचे अधिकारी अशी ASL करत होतो. ती 9:30ला संपली डॉट. आणि मी त्यावेळेला जेवायला विनंती पण केली की सर आपण इथंच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि तर SPGच्या आयजी म्हटली की मी अगोदर कमिटमेंट दिलेली, म्हणून आम्ही तिथनं डक्स म्हणजे त्यांना रेडीमेड आम्ही हॉलमध्ये सापडलो असतो. त्याच्याऐवजी ते जेवण कॅन्सल झाल्यामुळं मी घरी निघालो. घरी पत्नीला काय मी जेवण पण बनवायला सांगितलं नव्हतं. जाताना मी काहीतरी पार्सल बरोबर घ्यायचं म्हणून डाळ भात शेजारच्या हॉटेलमधून आणायला लावला. मी मेट्रोच्या शेजारी इन्स्पेक्टर क्वार्टर्स पण मला मिळाल्या नव्हत्या, त्या इन्स्पेक्टरच्या क्वार्टर्समध्ये मी राहत होतो. आणि घरी पोहोचलो, जेवायला बसलो, युनिफॉर्म उतरलाच नव्हता. इनफॅक्ट माझा त्या दिवशी नाईट राऊंड पण होता योगायोगानं, पण नाईट राऊंड 12 वाजता सुरू होतो. या सगळ्या एरियाचा मी DCP म्हणजे आपण जो सिनेमात एरिया पाहतो, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह, हे मलाबार हिल, कुलाबा, कफ परेड, हा सगळा हायफाय एरिया आपण जो सो कॉल्ड पाहतो त्या एरियाची माझ्याकडे जबाबदारी होती. आणि घरी पोहोचलो, 2 घास खाल्ले असतील, 9:40 डॉट मला आमचे ॲडिशनल CP डॉक्टर वेंकटेशम सरांचा फोन आला. विश्वास, लिओपोल्ड के पास फायरिंग चल रही है, रश टू दॅट प्लेस. मला मानवतावाद आणि विज्ञान याच्याशी संदर्भात आपल्याशी संवाद साधायचा, ते अनुषंगानं मी बोलत आहे. मी म्हटलं काय झालंय सर एक्झॅक्टली. एक कॉन्स्टेबल भी जखमी हुआ है ऐसे पता चल रहा है. सडनली वाटलं काहीतरी गँगवॉर असेल, काहीतरी असेल. पण लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये 3 महिन्यापूर्वी आलेलं एक लिओपोर्ट असं लिहून आलं होतं. लिओपोर्ट नावाचं काहीतरी एक टार्गेट आहे टेररिस्टच्या समोर, आणि ते हायकोर्ट किंवा DGP ऑफिस असू शकतं. पण त्यावेळेला आम्ही विचार केलेला होता की लिओपोर्ट हे लिओपोल्ड हॉटेल असेल
कारण या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक बियर प्यायला येतात, ते टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. म्हणून तिथल्या मॅनेजमेंट बरोबर खूप सविस्तर चर्चा केलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं परमेश्वरानं सिग्नल दिला होता की नाही मला माहीत नाही आहे, आणि त्या संदर्भात प्रधान कमिटी ज्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली त्यांनी आमच्या टीमबद्दल कौतुकाचे उद्गार काढलेले आहेत. 26 नोव्हेंबरला हल्ला झाला. 24 नोव्हेंबरला 2 दिवस अगोदर मी त्या हॉटेलच्या बाहेर जाऊन कंट्रोलला कॉल दिला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, आता इथं मी कुलाबा कॉजवेमध्ये गेला, प्रचंड गर्दी असते नागरिकांची. इथं बॉम्बस्फोट झाला तर मोठ्या प्रमाणावर हॉकर्स आणि हॉकर्सच्याकडे खरेदी करणारे प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारे गर्दीतले नागरिक मरतील. त्यामुळे इथले हॉकर्स सगळे साफ करण्याची आवश्यकता आहे. टेररिस्ट थ्रेटवरचं प्लेस आहे. आणि त्या आणि दुसऱ्या दिवशी 24 आणि 25ला 193 हॉकर्स महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही तिथं साफ केलेले होते. त्यामुळे टेररिस्टने जे रॅन्डम बाहेर फायरिंग केलं त्यात एकही नागरिक मृत्युमुखी पडला नाही. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, वाचलं असेल तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, लिओपोल्डमध्ये 9 लोक मृत्युमुखी पडले, ते सगळे आपले भारतीय होते. इनफॅक्ट त्या रात्री त्या हॉटेलमध्ये 35 ते 40 फॉरेनर्स होते आणि आपले इंडियन कस्टमर्स तिथे कमी असतात. 15 ते 20 कस्टमर्स हे इंडियन्स होते. वेरॅज मृत्युमुखी मात्र आपलेच सगळे लोक पडले, की परकीय नागरिक तिथं मृत्युमुखी पडला नाही. कारण असं की ज्या वेळेला हे दोघं टेररिस्ट आतमध्ये घुसले, एक ग्रेनेड ब्लास्ट केला, त्यावेळेला सगळ्या परकीय नागरिकांना माहित होतं की ड्रिल त्यांनी काय करायचे. तो ब्लास्ट झाल्या सगळे फ्लॅट झोपले आणि आमचे भारतीय वर तोंड करून बघत बसले. त्यामुळे दुसरा जो टेररिस्टनी AK-47चा बस्ट केला त्याच्यात सगळे आपले लोक मृत्युमुखी पडले. आपल्यावरच आपण हसतो, याचं हे उदाहरण आहे. इस्रायल सारख्या देशामध्ये 2 मिनिटांमध्ये त्या देशाचं शांतता काळातल्या देशामधनं युद्ध सदृश्य देशात रूपांतर होत असतं. प्रत्येक नागरिकाला माहित आहे की त्याची जबाबदारी काय आहे, त्याचं कर्तव्य काय आहे. ही ड्रिल त्यांना माहित असते. त्यामुळे लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या लक्षात ते आलं. माझ्याकडं सगळेजण म्हणतात अरे तू रिव्हॉल्वर घेऊन कसा घुसला. माझ्याकडे रिव्हॉल्वर नव्हती, माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होतं. ग्लॉक पिस्टल हे मॉडर्न वेपन आहे आणि माझी झोन 1ला नेमणूक झाल्यानंतर मी ग्लॉक पिस्टल स्वतःसाठी इश्यू, ते फक्त अँटी टेररिस्ट स्क्वॉडच्याच अधिकाऱ्यांना दिलं जातं, ते मी माझ्यासाठी इश्यू करून घेतलेलं होतं विशेष परवानगी घेऊन. रिव्हॉल्वरमध्ये 6 गोळ्या असतात, त्याच्यामध्ये 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स माझ्याकडे होते. मी 18 गोळ्यांचं मॅगझिन एक भरलेलं होतं, दुसरं मॅगझिन भरायला सुरुवात केली. ड्रायव्हर आणि RTPC माझे अमित खेतले, तरुण मुलगा, त्याला 3 वाजताच्या गोळीबारामध्ये 3 गोळ्या लागल्या. आत्ताच्या DG इन्सिग्निया त्याला मिळाला नुकताच. त्याला म्हटलं तुझ्याकडे कुठलं किती राऊंड्स आहेत. सर 30 राऊंड आहेत. माझ्याकडे 40 राऊंड आणि त्याच्याकडे 30 राऊंड, म्हणजे 70 राऊंड आमच्याकडे सफिशियंट राऊंड होते असं त्यावेळेला वाटतं. तुलनेनं कमी होते कारण प्रत्येक टेररिस्टकडं एक AK-47 आणि डबल मॅगझिन म्हणजे भरलेली मॅगझिन्स 30 गोळ्याची अशी 550 गोळ्या अशा गोळे प्रत्येक एका टेररिस्टकडं 550 ते 600 गोळ्या, सुट्ट्या 70 गोळ्या आणि 550 भरलेल्या गोळ्या, म्हणजे मॅगझिन लोड केलेले असे भरून ठेवलेले होते. म्हणजे ते भरायचे राऊंड पण वेळ तेवढा नव्हता आणि ते चिकटपट्ट्यांनी बांधलेले होते. म्हणजे एक संपलं की उलट्या बाजून दुसरं घालायचं. म्हणजे ते वेगळे, म्हणजे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल का, ते उलट्या बाजून लगेच त्यात लोड करता येईल अशा पद्धतीचं. प्रत्येकाकडं 20 ते 25 ग्रेनेड्स, म्हणजे एक ग्रेनेडचा ब्लास्ट झाला तर त्याच्या 25 मीटरच्या परिघामधला माणूस मेलाच पाहिजे. आणि प्रत्येकाकडे 8 kgचा एक RDXचा बॉम्ब. RDXचा बॉम्ब 8 kgचा, म्हणजे डोममध्ये जे ब्लास्ट झाल्यानंतर ताजमध्ये 3 वाजता तशा पद्धतीचा ब्लास्ट. सुदैवानं तो CST मधला बॉम्ब 5 तारखेला डिफ्यूज करण्यात आला, तोपर्यंत लोकेटच झाला नव्हता. असे प्रत्येकाच्या प्लास्टिकच्या बॅगेमध्ये आमच्या सब इन्स्पेक्टरनी उचलून बॉम्ब नेले. ओबेरॉयच्या दारावरचा साळुंके नावाच्या माझ्या इन्स्पेक्टर तो उचलून नेला हातामध्ये. सुदैवानं तिथं काय घटना घडली नाही, तो डिफ्यूज करण्यात आला, टायमर सेट झाला नव्हता व्यवस्थितपणे. प्रत्येकाकडे ॲडिशनल पिस्टल आणि पिस्टलचे 60 राऊंड अशी प्रचंड मोठी सामुग्री घेणारे हे 18 ते 25 वयोगटातले हे टेररिस्ट हे ट्रेंड होते, वेल ट्रेंड होते. त्या तुलनेत आमच्याकडे अम्युनेशन, वेपन्स, त्यांच्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट्स नव्हते, माझ्याकडेही नव्हते. तो वेगळा विषय आहे, त्याच्या संदर्भात मी बोलत नाहीये. पण ज्यावेळेला हा कॉल आला त्यावेळेला मी खाली उतरलो. माझ्या RTPCला मी माझी त्याची पिस्टल लोड करायला सांगितली. माझी पिस्टल मी लोड करून घेतली आणि वी वेर रशिंग. आम्ही मेट्रो थिएटर क्रॉस करताना मला माझे DGP, त्यावेळेचे देन DGP AN रॉय साहेबांचा फोन आला की विश्वास, ताज में ग्रेनेड ब्लास्ट हो रहे हैं और AK-47 के राउंड्स की आवाज आ रही. स्पेसिफिक माहिती त्यांनी दिलेली होती. ताजमध्ये हे काहीतरी झालंय हे लक्षात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काही किरकोळ घटना नाही आहे, हे काय गँग वॉर नाही आहे, हे काय इंटरनल रायव्हलरीतनं झालेला गोळीबार नाही आहे. हा दहशतवादी हल्ला आहे, खूप मोठा हल्ला आहे. आणि माझी घड्याळ
झटकन 1.5 महिन्यापूर्वी गेलं, 1.5 महिन्यापूर्वी ताजवरती असं काहीतरी होईल असंही लिहून आलं होतं. म्हणजे काही या गोष्टी तुम्हाला माहीत असतील किंवा तुम्ही कदाचित मीडियामध्ये ऐकल्या पण असतील. 26 तारखेला असं लिहून आलं की ताज हे वन ऑफ द टेररिस्ट टार्गेट राहील, म्हणून मी 27 तारखेला त्यांच्या सिनियर मॅनेजमेंटला बोलवलं की मला 29ला व्हिजिट तुमच्याकडे करायचं आहे. त्याच्या अगोदर पण व्हिजिट केली, पण ती बाहेरची पेरिफेरी आम्ही बघून घेतली. आणि 29 तारखेला मी ते ताज हॉटेल कोपरान कोपरा, त्याची पायरी कुठं आहे, त्याचे दरवाजे कुठं आहेत, त्याची फायर स्प्रिंकलर सिस्टम कशी आहे, त्याचे एक्झिट गेट्स कुठले आहेत, त्यांचे फायर ब्रिगेडच्या अनुषंगाने असणाऱ्या गोष्टी कशा पद्धतीने, सीसीटीव्ही कंट्रोल रूम कशा पद्धतीचे, एक्झिट गेट्समध्ये कुठल्या ठिकाणी बॅरियर्स आहेत, कुठल्या ठिकाणी बॅरियर्स नाहीत, आणि जर इमर्जन्सी झाली तर काय कशा पद्धतीनं हे 9 तास मी त्याचं परीक्षण केलेलं होतं. त्यामुळे आम्ही जे 6.5 तास तिथं बॅटल केलं, मी आणि माझे 6 अधिकारी आणि कर्मचारी होतो. HITच करतात, हाऊस इंटरव्हेन्शन टीम, 6 किंवा 7 लोकांच्यात. मेजर उन्नीकृष्ण असतील त्यांच्यावर 6-7च लोक, एवढी छोटी टीमच असावी लागते. तर काही 100 लोक रश करून चालत नाहीये टेररिस्ट अटॅकला त्यांना लीड करायला, कारण क्रॉस फायरमध्ये माणसं मरण्याची खूप जास्त शक्यता असते. तर हे लक्षात आल्यानंतर ती मला ड्रील आठवली की त्या ठिकाणी मग दुसऱ्या दिवशी मी तिथल्या टॉप मॅनेजमेंटवर बैठक घेऊन त्यांना डूज अँड डोंट्स वर 28 सूचना काय काय केलं पाहिजे. म्हणजे साधं उदाहरण, नॉर्थ कोट गेट, जे नॉर्थ कोट गेटनं टेररिस्ट घुसले त्या गेटवरती इंजिनिअरिंग येतात. मला काय इंजिनियर नाहीये मी सांगितलं त्यांना की अशा पद्धतीचं रील लावा आणि ऑटो डोअर्स पाहिजेत, की बटन दाबल्यानंतर कुठे आपल्याला सिग्नल मिळाले की डोअर्स खाली आले पाहिजेत. जसे शेअर मार्केटमध्ये आम्ही करून घेतलेले होते. तिथं ते जर ग्रिल हेरिटेज डिपार्टमेंटनं काय ते परवानगी दिली नाही, हा वेगळा विषय झाला. तिथं ग्रिल जर साधं लावलं असतं, ते टेररिस्ट बघा तुम्ही, ते AK-47 घेऊन आले, ते काचा फोडल्या, दे वॉल्टेड इनसाइड, सहज आतमध्ये आले. तिथं ते ग्रिल लावलं होतं, कुलूप लावलं होतं तिथं, इट वॉज लॉक्ड, दे वॉल्टेड इनसाइड. तर तिथं ग्रिल लावलं असतं तर प्रश्न वेगळा झाला असता. मी तिथं 6 कॉन्स्टेबल ठेवलेले होते, पण आम्ही दंगल करण्यात प्रसिद्ध आहे. 13 तारखेला मी ते कॉन्स्टेबल्स जे बाहेर सिक्युरिटीसाठी लावलेले ते दंगल धुळ्याला सुरू झाली म्हणून तिथून ते स्थलांतरित करण्यात आले. हे वेगळे विषय आहेत. पण ताजला अटॅक झालाय हे लक्षात आल्यानंतर मला ही सगळी चित्र आठवली आणि मग मी माझ्या मदतीसाठी रिइन्फोर्समेंट मागून आय रश टुवर्ड्स ताज. ताजच्या मुख्य दरवाजावर गेलो नाही, ताजच्या रिअर एंट्रन्सला. ताज तुम्हाला माहित असेल बांधताना उलटं बांधलेलं आहे. म्हणजे ताजची 1905 साली बांधलेली एक सुंदर वास्तू आहे, पण ते समुद्राच्या दिशेनं त्याचं तोंड असायला पाहिजे होतं. पण त्यावेळेला आर्किटेक्टनं ते म्हणजे इंग्लंडमधून इथंपर्यंत पोहोचे तोपर्यंत 3 महिन्याचा अवधी लागायचा आणि आर्किटेक्टनं तो मॅप पाठवला, तो उलट्या दिशेनं बांधलेला आहे. म्हणजे दिशा त्याची समुद्राच्या दिशेनं तोंड पाहिजे होतं, ते उलट्या दिशेनं तोंड आहे. आणि जुनी वास्तू जी आहे 1905 ला बांधलेली, ते ओल्ड हेरिटेज विंग. आणि तुम्ही जी नवीन इमारत पाहता 18 मजल्यांची, ती नवीन ताजची इमारत 1960 ला बांधलेली आहे. आणि सगळा काही प्रकार झाला तो ओल्ड हेरिटेज विंग मध्ये झाला. त्यामुळे मेन गेटवर न घेता वी रश टुवर्ड्स रिअर साइड, जिथं स्विमिंग पूल आहे. तिथं सुनील कुडियादी, ताजचा सिक्युरिटी चीफ, तो वाटच पाहत होता. कारण पहिली टीम आमची 9:51 कारण CCTV मध्ये या सगळ्या नंतर गोष्टी आपल्याला रिव्हेरीफाय करता येतात. 9:51 आम्ही त्या गेटवर पोहोचलो. तो प्रचंड घाबरलेला होता. सुनील यंग मॅन, कराटेचा ब्लॅक बेल्ट असणारा, पण तिथं काही कराटेचा उपयोग नव्हता. तर तो म्हटला, सर दे आर किलिंग पीपल, सर प्लीज डू समथिंग. म्हटलं, सर कीप क्वाईट, मला फक्त सांग कुठल्या दिशेनं ते रेस्ट झालेले आहेत. मग मी, माझा बॉडीगार्ड आणि त्याचे 2 सिक्युरिटी एड्स, म्हणजे त्याचे सिक्युरिटी गार्ड्स 2 आणि तो, आणि एक पाठीमागनं आमच्या कोणतरी लोंबकळत पत्रकार आला, त्याचं नाव इंडियन एक्सप्रेसचा फोटोग्राफर प्रभू नावाचा, तो पाठीमागनं कधी घुसला माहित पण नाहीये. वी रश्ड इनसाइड आणि स्विमिंग पूल साईडला आम्ही पोहोचलो. तिथं कुत्री त्यांनी मारून टाकलेली होती. डॉग्स, पहिला डॉग्स आम्ही सांगितलेल्या सूचनाप्रमाणे त्यांनी बॉम्ब डिटेक्शनसाठी डॉग्स काही नेमलेले होते, ते त्यांनी मारून टाकलेले होते. काही फॉरेनर्स तिथं रक्ताच्या थारोळ्यात डेड बॉडीज त्यांच्या पडलेल्या होत्या. स्विमिंग पूलमध्ये काही डेड बॉडीज होत्या. खालचा मजला आम्ही रश करताना आम्हाला वरच्या बाजूल्यानं गोळीबाराचे आवाज यायला लागले. तर म्हटलं टेक मी टू दॅट साईड. म्हणून आम्ही जे एक्झिट गेट आहे, फायर झाल्यानंतर ज्या गेटनं आपण बाहेर पडतो, त्या गेटनं आम्ही पहिल्या मजल्यावर गेलो. तर 2 मुली, तरुण मुली रक्ताच्या थरोळ्यात होत्या, त्यांचे दंड ब्लास्ट झालेले होते गोळीबारानं. ते दोन्ही सिक्युरिटी गार्ड होते, त्यांना म्हटलं की यांना हॉस्पिटलला घेऊन जा. ते आर्थपणे विनवण्या करत होत्या मदतीसाठी. आणि मग आम्ही चौघच, मी, माझा बॉडीगार्ड सुनील आणि तो पाठीमागं आलेला फोटोग्राफर तरंगत फर्स्ट फ्लोअरवरती गेलो. फर्स्ट फ्लोअरवरनं वरच्या मजल्यावरचा आवाज येतो म्हणून सेकंड फ्लोअरवरती गेलो. सेकंड फ्लोअरवरनं रॉयल स्टेअरकेस, म्हणजे त्या इमारतीचं 2 भागामध्ये, दक्षिण विंग आणि उत्तर विंग, उजूबाजूची दक्षिण विंग,
त्या दक्षिण विंगच्या दुसऱ्या मजल्यावर आम्ही रॉयल स्टेअरकेसच्या दिशेनं भिंतीजवळ गेलो. त्यावेळेला सुनीलनं 3 पाठमोरे अतिरेकी मला दाखवलं, सर दे देअर आर, आणि एकही फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा डिले न करता मी बॅटल कॉक पोझिशन, म्हणजे नेम धरून नाही, बॅटल कॉक पोझिशननं माझ्या ग्लॉक पिस्टलमधून 3 राऊंड फायर केले. क्लोज डिस्टन्स, साधारण 15 मीटरचं सुद्धा अंतर नव्हतं. एक गोळी एकाच्या पायावर लागली. म्हटलं सुनील ओरडला. माझ्या काळजात चर्र झालं की हा मी गोळी मारली पण हा साला टेररिस्ट आहे का टुरिस्ट आहे. कारण हॅवरसॅक घेतलेली, हातात बॅग असणार, त्यावेळेला AK-47 दृष्टीपथात आली नव्हती, पाठमोरे होते हे. आणि मी पाठीमागं वळलो, तेवढ्यात तिघही आम्ही वळलो. AK-47चा फर्स्ट आमच्या दिशेने झाला आणि लक्षात आलं की हे टेररिस्ट आहेत. 2, 3, 5 सेकंदाचा पॉज घेऊन आम्ही नंतर आडोशानं पाहण्याचा प्रयत्न केला. दे हॅड व्हॅनिश्ड. कुठे गेले काही कळत नव्हतं. पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे टेररिस्टकडे वेपन्स ऍडव्हान्स्ड होते, सामुग्री, पण आपल्याला पोझिशन कुठली महत्वाची, म्हणून आम्ही 6व्या मजल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. 6व्या मजल्याला आम्ही कारण वरच्या बाजून आपण फायर चांगल्या पद्धतीनं करू, आणि त्यांनी ज्या वेळेला वरच्या मजल्यावर पोझिशन्स घेतल्या त्यावेळेला आम्हाला न्यूट्रलाइज करायला त्यांना फायदा झाला, म्हणून 6वा मजला घातला. दक्षिण विंगचा 6वा मजला, म्हणजे ज्याच्यात करमबीर खानची फॅमिली जळून खाक झाली. तुम्ही ते वाचलं असेल, मी ते दृश्य मला अजूनही आठवतं की ती आई त्या छोट्या मुलाला घेऊन स्विमिंगच्या टबमध्ये बसली होती. कदाचित तिला वाटलं असेल की आगीच्या छळांनी या स्विमिंग टबमध्ये थोडीशी थंडावा मिळेल, आणि तिचा तिथं कोळसा दोघांचाही झालेला होता. दुसरा मुलगा त्या कॉटखाली जळून खाक झाले, म्हणजे जळून मृत्युमुखी झालेला होता. सविना सहगल टाइम्सच्या पत्रकार मोठ्या, त्यांचाही तिथं मृत्यू झालेला होता. प्रत्येकाचा दरवाजा ठोठावत होतो पण कुणी उघडत नव्हतं, कारण त्यांना पोलीस आहेत का कोण आहेत काहीच कळत नव्हतं. प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. 6वा चेक केला, 5वा चेक केला, 4था चेक केला, 3रा चेक केला. एकही बुलेटचा आवाज नाहीये. 10:47 एकही बुलेटचा आवाज नाहीये. सगळे दुसरा आणि पहिला ऑलरेडी चेक केलेलं होतं म्हणून खाली आलो, आणि त्या शँडेलियरच्या खाली आम्ही बसलेलो होतो. तेवढ्यात एक ग्रेनेडचा ब्लास्ट त्या रॉयल स्टेअरकेसच्या ठिकाणी झाला. त्यानंतर दुसरं ग्रेनेड ब्लास्ट झाला आणि शँडेलियर ते तुटून खाली आलं. त्यानंतर लक्षात आलं की ते काय पळून गेलेले नाही आहेत, कारण त्यावेळेला वाटत होतं की हे गोळीबार करून मारून पळून गेले. दुसऱ्याकडच्या घटनांच्या बद्दल आम्हाला काहीच माहित नव्हती. ओबेरायला काय सुरू झालंय, CSTला काय सुरू झालंय, नरिमन हाऊसला काय सुरू झालंय, 0 आयडिया. म्हणून मदत मिळवण्यासाठी मी गेटवरती गेलो. गेटवरती मदत मिळते म्हणून एक जिप्सी पाहिली. जिप्सीच्या खाली 2 कोवळी मुलं, मिसरूडही न फुटलेली, नुकतीच भरती झालेले, राहुल शिंदे जो 3 वाजता शहीद झाला, आणि समाधान मोरे, ही 2 पोरांना म्हटलं तुम्ही बाहेर या. ते आपले घाबरत घाबरत बाहेर आले. कुठली गन आहे? 303 गन आहे सर. किती राऊंड आहेत? 10 राऊंड आहेत सर. म्हटलं 410 मस्केट तर नाही ना, 303 आहे ना. त्यांना सांगितलं ही वेळ आहे देशासाठी मारायची आणि मरायची, याच्यापेक्षा बेस्ट वेळ आपल्या आयुष्यात येऊ शकणार नाहीये. येणार का? यस सर म्हणून उत्तर दिलं त्यांनी. त्यांना बरोबर घेतले. नागराळे सर होते. नागराळे सरांना सांगितलं की सर तुम्ही गेट सगळे मॅन करा. जे काही SRPFचे लोक होते त्यांनी गेट्स मॅन केले, आणि परत वेड्यासारखे, म्हणजे सुइसाइड मिशन मध्ये आम्ही होतो. साऊथ विंग ऑलरेडी चेक केलेली होती. नॉर्थ विंगला सरळ लिफ्ट गाठली, लिफ्टनं 6वा मजला पकडला. तो 6वा मजला चेक केला. त्यावेळेला ते 5व्या मजल्यावर साऊथला, म्हणजे ज्यावेळेला त्यांनी ग्रेनेड ब्लास्ट केले, शँडिलियर ते झुंबर तुटून खाली आलं, त्यावेळेला ते नॉर्थमध्ये, आम्ही ज्यावेळेला त्यांना साऊथमध्ये चेक करू त्यावेळेला नॉर्थमध्ये 384 रूम फोडण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्या रूममध्ये प्रचंड दारू होती. दारू जर पेटली असती तर त्या हॉटेल जळून भस्मसात झाला असतो. तो वेगळा विषय आहे. त्यावेळेला ते स्विच ओव्हर झालेले होते. 6वा चेक केला, 5वा चेक केला, आणि त्यावेळेला लक्षात आलं की आपण CCTV कंट्रोल रूममध्ये जाण्याची आवश्यकता आहे. वेळ झाली होती 11:30 पावणे 12. तेही वेपन्स, ॲम्युनिशन, कारण त्यांना टेररिस्टचा उद्देश काय असतो ते वेगवेगळे उद्देश असतात, आणि ही हाईप, ही लढाई खूप वेळ चालू आहे. त्यामुळे ॲम्युनिशन ते खूप जपून आणि व्यवस्थितपणे वापरत होते. त्यांना तशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं गेलं असावं. कुठेही ॲम्युनिशन, म्हणजे इनफॅक्ट त्यांनी होस्टेजेसना सुद्धा मारण्यासाठी ॲम्युनिशन वेस्ट केलं नाही. आम्ही हे चेक करून खाली येऊन मग तोपर्यंत राजवर्धन DCP SB2 आहेत ते आलेले होते. त्यांच्यावर PSI काकडे आणि PI ढोले हे 2 अधिकारी होते. त्यांना घेतला आणि CCTV रूम मध्ये गेलो. काहीही दिसत नव्हतं. तर बाहेर गेल्यानंतर आम्ही राजवर्धननं 2 राऊंड हवेच्या दिशेनं फायर केले. फायर केल्यानंतर 1 सेकंदामध्ये आम्ही रूम मध्ये होतो म्हणून वाचलो. म्हणजे इमिडिएटली फायर करून आम्ही आतमध्ये रूमच्या आलो. ग्रेनेड ब्लास्ट झाले. जुनी जी इमारत आहे ती 2 मजल्यांची, मूळ इमारत ताजची होती, ती 2च मजल्यांची होती.
आणि ते 2 मजल्यानंतर नंतरचे 4 मजले ते चढवले गेले. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर स्लॅब आहे आणि दुसऱ्यापासून 6व्या मजल्यापर्यंत हॉलो आहे, मध्ये अशी पोकळी आहे, म्हणजे वरून सहज तुमच्यावर निशाणा धरता येतो. आणि त्या हॉलोमधून ते ग्रेनेड त्यांनी ब्लास्ट केले. आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये सीसीटीव्ही मध्ये पाहिलं की 5 लोकांना त्यांनी होस्टेज बनवून ठेवलेलं आहे आणि त्या 5 जणांना ते बाहेर घेऊन आले. त्यांचे कपडे अर्धनग्न केलेले होते, सगळे पुरुष होते आणि त्यांना रायफलच्या ठोशानं मारत मारत ते खाली आणण्याचा प्रयत्न करत होते. 3 जण आम्हाला दिसत होते. तीच इन्फॉर्मेशन आम्ही कंट्रोलला दिली की असे 3 टेररिस्ट कॉरिडॉरमध्ये दिसत आहेत, रूममध्ये काही असू शकतील. 630 आणि 731 मध्ये हे टेररिस्ट आहेत, रूम नंबर 630 आणि 731 मध्ये. ती इन्फॉर्मेशन दिली, तिकडून सूचना घेतल्या, ऍडिशनल रिइन्फोर्समेंटनं पूर्ण पॅक केलेलं होतं. बाहेरच्या बाजूला कुठल्या ठिकाणी ग्रेनेड ब्लास्ट ते करू शकतात त्या जागा आम्ही आयडेंटिफाय केल्या. त्यामुळे सिस्टमॅटिक प्लॅन ठरला. आणि ज्या वेळेला खाली माझ्या सीपीनी मला सांगितलं की कीप देम पिन डाऊन, नेव्हल कमांडोज आर रिचिंग इन फ्यू मिनिट्स, कीप देम पिन डाऊन सर, वी विल कीप देम पिन डाऊन दो वी डाय. अशा पद्धतीची कमिटमेंट सीपीला आम्ही दिली आणि त्यानंतर आमचं युद्ध सुरू झालं. ज्या ज्या वेळेला ते सीसीटीव्ही मध्ये आम्हाला मुवमेंट दिसायची, खाली यायचा प्रयत्न करायचे, त्यावेळेला रॉयल स्टेअर केसवरती आम्ही 1 किंवा 2 राऊंड फायर करायचो. त्यामुळे ते परत रूम मध्ये जायचे. त्यांना वाटायचं पोलीसची रिइन्फोर्समेंट. त्यांचा आणि हँडलरचा जो डायलॉग आहे तो इंटरनेटवर पण उपलब्ध आहे. त्याच्यात ते लिहितात, नीचे से पोलीस फायरिंग कर रही है. नीचे से फायरिंग करायला आमच्याकडे राऊंड कुठे, ऑलरेडी 16 राऊंड खर्च झालेले होते. राऊंड करायला 1-2 राऊंड आम्ही सिस्टमॅटिक, त्यांना कळायचं नाही कुठनं फायर करतोय, पण सीसीटीव्ही वरती मुवमेंट, इट वॉज प्लॅन्ड एफर्ट. आणि या पिरियडमध्ये पुरू आणि नौशेरे ताजचे 2 एम्प्लॉई आमच्याबरोबर होते. इंटरकॉम असेल, मोबाईल फोन असेल आणि टेलिफोनच्या साह्यानं जवळजवळ 1350 लोक नवीन ताजमधनं आणि जुन्या ताजमधनं आम्ही बाहेर काढले. 3:30 वाजेपर्यंत हा ऑफिशियल फिगर आहे. एवढी लोक वेगवेगळ्या पद्धतीने. आम्ही जायच्या अगोदर 9:50 9:38 टेररिस्ट आतमध्ये घुसले. पहिल्या 11-12 मिनिटांमध्ये त्यांनी 21 माणसं मारलेली होती. आम्ही गेल्यानंतर एकही माणूस घोडीनं मारू दिला नाही. मारला गेला माझा राहुल शिंदे, दुसऱ्या दिवशी मेजर उन्नीकृष्णन. बाकी सगळे जळून दुर्दैवी त्यांचे काही 6 लोकांचे मृत्यू झाले 6वा मजला पेटल्यानंतर. पण ही आमची पोझिशन ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या हँडलर्स बरोबर टॉक होत होतं. आपण किती बेजबाबदार असतो त्याचं एक दुसरं उदाहरण की हे जे मी लोकेशन दिलेलं होतं 730 आणि 731 मध्ये आहेत, ते कुठल्या तरी वायरलेस मोबाईलवर कुठेतरी वाजलं, ते कुठल्या तरी मीडियावाल्याने ऐकलं, ते टीव्हीवर वाजलं. टीव्हीवर तिकडे पाकिस्तानात हँडलर बघत होते, त्यांनी सांगितलं 730चं 360 झालं. 360 आणि 61 360 और 61 में हो क्या असे डायलॉग आहेत. तर ते उलट म्हणजे 730चं 361 झालेलं होतं. आणि आमचे मग इंटरसेप्शन त्यावेळेला चालू झालेले होते. त्यावेळेला माझे वरिष्ठ मला म्हणतात ते 360 मध्ये आहेत, 731 मध्ये नाही आहेत. मी माझ्या डोळ्याने पाहतोय, पण त्यांना माहिती मिळते ती इंटरसेप्शन मिळते, तेवढीच क्रेडिबल असू शकते. गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची. आणि 360 तर आमच्या समोरच होती, तिथं काही असू शकतील. कारण काय रुमर्स इतक्या होत्या की किती टेररिस्ट आहेत, कशा पद्धतीचे आहेत. पण असे सिस्टमॅटिकली न घाबरता आमच्या जवानांनी, कारण त्यांना लक्षात आले नंतर कॅमेरे आहेत, कॅमेरे त्यांनी फोडायला सुरुवात केली. 6वा मजला पेटवला, 5वा पेटवला. जे होस्टेजेस त्यांनी 5 बनवलेले होते त्यांचे हात बांधून त्यांना एका रूम मध्ये टाकलेलं होतं आणि ती जळून मरतील असं वाटलं. पण समाधान नावाचा एक ताजचा एम्प्लॉय होता, त्याने स्वतःचे हात सोडले, त्या 5 जणांना सोडवले. 5च्या 5 जण ते खाली आले, सुखरूप आले, त्यातला एकही मृत्युमुखी पडला नाही. आणि ज्या वेळेला त्यांनी दुसऱ्या मजल्यावर आमचं लोकेशन त्यांना माहीत झालं, जुनं ताज जे तुम्ही पाहिलं असेल कधी इंटरनेटवर, त्याच्या सगळ्या फिती आहेत, सगळं नक्षीकाम लाकडाच आहे, लाकडाचं जुनं काम होतं. आणि ते ग्रेनेड ब्लास्टमुळे पूर्ण आमचा फ्लोअर पेटला. आगीच्या झळा आणि धूर सगळं आमच्या रूममध्ये यायला लागला. खात्री झाली की आपण इथं जळून मारणार आहे. मी रॉय साहेबांना पण सांगितलं की आम्हाला जळून मारणार आहे काही वेळात सर, आम्हाला रिइन्फोर्समेंट किंवा मदत, नेव्हल कमांडोज या ठिकाणी येणं आवश्यक आहे. पण त्यावेळेला मग आम्ही निर्णय घेतला की इथं जळून मारण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन लढाई करून मरू. कारण ते आम्हाला समोर दिसत होते 4थ्या मजल्यावर आहेत. अंधार होता, पण जाळाचा अंधारात ते दिसत होतं. लाईट तर पूर्ण गेलेल्या होत्या त्यांनी पेटवल्यामुळं. म्हणून आम्ही 2 टीम बनवल्या. मी, राजवर्धन, अमित खेतले माझा बॉडीगार्ड, राहुल लेफ्ट साईडनी, PI ढोले, PSI काकडे आणि पुरू नौशेरे राईट साईडनी. मेलो तर एक टीम कुठली तरी मरावी अशी अपेक्षा ठरून आम्ही गेलो. आणि लेफ्टनं आम्ही जात असतानाच त्यांनी आमच्यावर रॅन्डम फायर 4थ्या मजल्यावरनं केला. 3 गोळ्या राहुल अमितला लागल्या, 2 पायामध्ये, त्याच्या दोन्ही पायाचे ऑपरेशन झाले. पोटातनं त्याची जी गोळी गेली ती राहुलच्या पोटात लागली. राहुल जाग्यावर धारातीर्थी पडला. मी आणि राजवर्धन सगळ्यात पुढे होतो. आम्ही ते क्रॉस करून बॉलरूम पर्यंत पोहोचलो शकलो.
बॉलरूम मधून आम्हाला नंतर फायर ब्रिगेडनं 3:30-4ला, पण हे सगळे अमित आणि सगळे जे गोळे गेले पाठीमागच्या रस्त्याने खाली आले. 1 तास तर माझ्याकडे कम्युनिकेशन, कारण मोबाईल मी पहिल्याच 10 मिनिटात टाकून दिलेला होता, कारण कामाच्या पेक्षा मीडियाचेच फोन जास्त यायला लागले. ते सगळे फेकून लिटरली वी थ्रू द फोनचा सगळं वायरलेसवर कम्युनिकेशन सुरू केलं. त्यामुळे कम्युनिकेशन 3 ते 4 वाजेपर्यंत माझं आणि राजवर्धनचं मिळतच नव्हतं. त्यामुळे आम्ही दोघं मेलेलो आहे ही खात्री सगळ्यांना झाली. म्हणजे माझ्या गावी कोकरूडला फ्युनरलची तयारी पण झालेली होती, सगळा विषय आहे. पण दुसऱ्या दिवशी मी सगळ्यात पहिला मृतदेह कुणाचा आणायला गेलो असेल तर राहुल शिंदेचा. मी मृतदेह त्यावेळेला टेररिस्ट जिवंत होते, पण मृतदेह मला माहित होतं तो गेलेला आहे म्हणून त्या ठिकाणी आणायला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्याचा मृतदेह जळालेला होता. डोळे सतावडा मात्र उघडे होते. त्याची रायफल खांद्यावरती बट होता, बॅरेलवरच्या दिशेनं रोखलेली होती आणि ट्रिगर गार्डमध्ये त्याची उंगली होती. आणि त्याचे डोळे मला साक्ष देत होते, सर तुमच्या शब्दाला मी जागलो की नाही. सोलापूर जिल्ह्यातला सुलतानपूरचा हा एकुलता एक कोवळा मुलगा, म्हणजे 21 वर्ष वय असेल त्याचा. त्याच्या वडिलांशी मी आजही बोलत असतो, म्हणजे ज्या वेळेला मला वेळ मिळेल त्यावेळेला. पहा ना काय कमिटमेंट आहे. तुकाराम मुंबाळे 55 वर्षाचे अंमलदार कसाबला झडप घालून पकडतात, 5 गोळ्या पोटामध्ये घेतात तरी ती पकड ढिली करत नाहीत, आणि एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. इतिहासात एक वेगळं पान लिहिलं जातं. काय कमिटमेंट आहे. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते या रब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. आरजू कुछ भी नहीं है, आरजू बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में. पण आम्हाला फार फरक पडत नाही. आम्हाला आज 4-5 नावं सांगायला सांगितली की जे काही आम्ही बोर्डवर पाहतो, करकरे सर, कामटे सर, साळसकर, मुंबाळे, 4-5 नावाच्या पुढे 18 नावं तर आम्हाला आठवणं कठीणच आहे. ठीक आहे, समजू शकतो, पण आम्हाला फरक पडत नाही. 76 जवान मध्ये सीआरपीएफचे मारले गेले, आम्हाला काय फरक पडत नाही. मरतात बाबा, काय. एक खूप छान शेर है कि यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो तुम दूसरे कमरे में सो सकते हो क्या? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या? यदि इसका जवाब तुम्हारा हां है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है. यू आर द नेक्स्ट. तुम्ही नेक्स्ट टार्गेट आहात. त्यामुळं खंडे सर, माझा मित्र प्रताप, या ठिकाणी सर्व उपस्थित प्राध्यापक आणि माझ्या समोर भविष्यकाळातले सगळे स्मार्ट, हुशार, कणखर वनगटाचे यशस्वी अभियंता होऊ घातलेले सगळे माझे लहान बहीण भाऊ. मी अहमदनगरमध्ये एसपी होतो त्याला एक जैन धर्मगुरू आहेत तरुण सागरजी महाराज, त्यांना पोलीस मुख्यालयात पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं होतं. आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पोलिसांबद्दल 4 ओळी सांगितलेल्या होत्या. त्या अशा: संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं. फर्क केवल इतना होता है, संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं. दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है. संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फर्क नहीं है. वर्दी विश्वास का प्रतीक है, वगैरे वगैरे. सांगण्याचा उद्देश आहे की मी एक IPS अधिकारी आहे, पोलीस अधीक्षक आहे. 2 महिन्यांनी मी DIG होईल, म्हणजे DPC झाली. आणि म्हटल्यानंतर थोडंसं म्हातारं व्यक्तिमत्व दिसतं. मला तरुण DIG समोर दिसतोय. वयाच्या 38व्या वर्षी मी DIG होतोय, वयाच्या 22व्या वर्षी IPS झालेलो होतो. त्या अनुषंगानं माझ्या लहान बहीण भाऊंना जे पावसाळे उन्हाळे मी सहन केले पाहिले ते त्यांच्याशी समरस होऊन शेअर करावेत या उद्देशानं मी बऱ्याच कॉलेजवरती, शाळांमध्ये गेलेलो आहे. पण बऱ्याचदा काय होतं, पोलीस अधिकारी भाषण द्यायला लागला की गोंधळी होतो.
मी पुण्याला SP झालो आणि पहिल्या आठवड्यातच एक घटना घडली. ते वडगाव मावळच्या जवळ एका गावामध्ये ती खोपडीची दारू असते ती पिऊन 8 आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले. महिलाही होते 4 त्यामध्ये. दुर्दैवी घटना होती. खोपडीची दारू म्हणजे माहीत असेल तुम्हाला, हातभट्टीच्या दारूमध्ये फ्रेंच पॉलिश मिक्स केलं तर ती डेडली दारू बनत असते. आणि तो शेतकरी होता, त्याला रोज जर चांगली दारू द्यायची म्हटली तर 80 रुपये लागायची. ही 8 रुपयात दारू त्याची तयार झालेली होती. आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्याला बेल मिळाला. मग मी म्हटलं माझ्या अधिकाऱ्यांना जरा ग्रामीण भागामध्ये जाऊन दारुड्यांना जमा करून जरा दारूबंदीच्या संदर्भात त्यांची जाणीव जागृती करा. मग माझा एक इन्स्पेक्टर गेला, त्याने एक छान प्रयोग केला होता. 2 ग्लास घेतले सर. एका ग्लासमध्ये ती खोपडीची दारू, दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी, दोन्हीमध्ये एक किडा सोडला. समोर सगळे गावातले दारुडे जमा केलेले होते. 5 मिनिटानंतर तो दारूतला किडा विषारी असल्यामुळे मरून गेला. पाण्यातला किडा मधला गोल गोल तरंगत होता. तो दाखवायला लागला प्रयोग, बघा यातनं काहीतरी शिका, दारूतला किडा मरून गेलाय, पाण्यातला किडा कसा गोल गोल तरंगतोय. तर कोपऱ्यात एक दारुडा उभा राहिला आणि म्हणाला, साहेब तुमचं बरोबर आहे, दारू पिल्यामुळे पोटातले किडे मरून जातात. माझी परिस्थिती अशी व्हावी असं मला वाटत नाहीये. पण अभियंता मंच त्याचे मिशन आणि विजन स्टेटमेंट्स मी वाचत होतो. ज्या पद्धतीचे विषय त्यांनी हातात घेतलेले आहे, प्रताप, अमित आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपचं मनपूर्वक अभिनंदन. भविष्य काळाला गवसणी घालण्याचं तुम्ही अभियंत्यांचं जे म्हणजे इंजिनियर्स आर मोल्डर्स अँड बिल्डर्स ऑफ द नेशन, या देशाची दिशा ठरवण्याचं काम हे अभियंते करत असतात. देशाची जी आजवरची प्रगती आहे त्यात अभियंत्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळं समाजातल्या काही प्रश्नावरती त्यांनी अशा पद्धतीचं विचार मंथन विद्यार्थ्यांच्या समोर करणं, आयोजित करणं हे कौतुकास्पद आहे. मी 26/11च्या वेळेला झोन 1चा DCP होतो. सगळ्या घटना माझ्या एरियातच झाल्या. त्याच्या अगोदर 1 वर्ष, त्या घटनेनंतर 1 वर्ष माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची स्थित्यंतरे त्या दरम्यान झाली. मी खूप काही गोष्टी शिकलो. इथंही मी एक सिंहगडाच्या पायथ्यावरती रेव पार्टीवरती रेड केलेली होती. त्यात मुलामुलींना जेलमध्ये घातलं म्हणून बरेचसे आरोप प्रत्यारोप झालेले होते. इथून मुंबईला गेलो त्यावेळेला माझ्याकडे अँटी नार्कोटिक सेलचा ॲडिशनल चार्ज होता. आणि जुहूला 72 डिग्रीज नावाचा एका मोठ्या फिल्मच्या प्रोड्युसरचा बार होता. तिथं रेड केल्यानंतर तिथं पुण्यामध्ये थोडीशी ऑर्थोडॉक्स संस्कृती आहे, परंतु पण मुंबईमध्ये खूप वादळ की नाईट लाईफवर अशा पद्धतीची रेड करणारा हा अधिकारी कोण वगैरे वगैरे. त्यावेळेला काही त्या मुलांची इंटरॅक्शन केल्यानंतर मला प्रसंग आठवले. आणि रोज घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, देश संक्रमण अवस्थेतून या जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद आणि दहशतवाद या संक्रमणातून का चाललेला आहे. आपण दीप प्रज्वलन केलं. अतिशय सुसंस्कृत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युमा अमृतम गमय. रात्र सुरू दे, अंधार सुरू दे, नव्या स्वप्नांचा, नव्या किरणांचा नंदादीप जळू दे. तो आशेचा नंदादीप इथं प्रज्वलित केला. त्याच्या पाठीमागे काही उद्दिष्ट आहेत. या सगळ्या घटनांचा विचार विमर्श करताना मला माझ्या अभ्यासाचे दिवस आठवतात. UPSCचा ज्यावेळेला तुमच्यातले काही मुलं UPSCची तयारी करतात असं मला सांगण्यात आलं. गांधी, नेहरू आणि टागोर या 3 विचारवंतांचे विचार आहेत. गांधी, बापू, आम्हाला कोणाला म्हणजे मुन्नाबाई लगेरोला शिकवावं लागतं. म्हणजे तो काहीतरी संवाद आहे ना की त्या TV रेडिओवरती कार्यक्रम असतो, 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. मग तो मुन्नाबाई त्या हिरोईनला इम्प्रेस करण्यासाठी ती प्रश्न जाणून घेणार असतो. मग तो त्या सर्किटला विचारतो, हो बापूजी कौन है. तो सर्किट उत्तर देतो, 500 की नोट पे वो बापूजी बोले. ओके, पुलिस में था, आर्मी में था. है बोले, उसका बॉडी वॉडी ज्यादा कुछ दिखता नहीं, कपड़े भी ज्यादा नहीं पहनता था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल. त्या बापूजींच्या बद्दल एक कविता माझ्या वाचनात आलेली होती, अखेरची कमाई नावाची. मध्यरात्री शहरातले 5 पुतळे एकत्र येतात आणि टिपं ढाळायला लागतात, रडायला लागतात. पहिला असतो ज्योतिबा फुलेंचा. तो म्हणतो, आयुष्यभर मी एवढं करून झालो आहे फक्त माळ्यांचा.
दुसरा असतो छत्रपती शिवरायांचा. तो म्हणतो मी एवढं सगळं करून झालोय फक्त मराठ्यांचा. लोकमान्य टिळक असतात, म्हणतात मी एवढं करून मी झालोय ब्राह्मणांचा. ब्राह्मणांचा पण नाही, चित्पावन ब्राह्मणांचा. चौथा असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तो म्हणतो मी झालो आहे फक्त बौद्धांचा, दलितांचा. आणि पाचवा गांधीजींचा असतो. अजून मोठ्यानं रडायला लागतो, अजून कोपऱ्यात जातो. मग चार पुतळे विचारतात, बाबा तू एवढ्या मोठ्यानं का रडतोय? त्याला तो पुतळा त्यांना उद्देशून म्हणतो, अरे तुम्ही नशीबवान आहात रे, तुमच्या मागं तुमची एक एक जात तरी आहे. माझ्या पाठीमागं आहेत सरकारी कचेरीतील, कोर्टातली भिंती. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी ते खूप वेगळ्या पद्धतीनं चर्चा या आठवड्यात आपण वाचली असेल वर्तमानपत्रात, कशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप त्यांच्याबद्दल होत असतात. त्यांनी या संक्रमण अवस्थेचं खूप चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. ते म्हणतात, देर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल और सॅटिस्फाईड ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देअर कॅन बी नेव्हर एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. जगामध्ये एवढं संचित आहे की जगातल्या प्रत्येकाची गरज पूर्ण होऊ शकते, पण हे जगातलं सगळं संचित एकत्र केलं तरी एका माणसाची हाव लालसा पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याची कारणं 7 सामाजिक पातकं, 7 सोशल सीन्स ऑफ आवर एज, जी आज आपल्याला रोज वर्तमानपत्रामध्ये आणि टीव्ही मध्ये वाचायला मिळत आहेत. ती 7 सामाजिक पातकं आमच्या एजची, आमच्या काळाची कोणती? पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान, कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, ज्याच्यात नैतिकता नाही अशा पद्धतीचा व्यापार, वेल्थ विदाउट वर्क, कष्ट नाही, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती, एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर नाही अशा पद्धतीचं शिक्षण, रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्याच्यात त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म, आणि सगळ्यात महत्वाचं प्लेजर विदाउट कॉन्शन्स, ज्याच्यात सदसद विवेक बुद्धी नाही आहे, त्यातनं मिळणारा चेकाळणारा आनंद. रोज आम्हाला सिग्नल्स मिळत असतात, ते जाणून घ्यायची खूप गरज आहे. मी कुठली तरी गोष्ट वाचलेली होती. नदीला महापूर येतो आणि नदीचं पाणी गावामध्ये शिरतं. ते गावात प्रशासनाचे लोक जातात, तहसीलदार जातो, सगळ्या गावातल्या लोकांना तिथून विस्थापित करतो, स्थलांतरित करतो. एक घर असतं की त्यातला माणूस त्यातनं बाहेर निघायला नकार देतो. तो जीप गाडी घेऊन गेलेला असतो तहसीलदार. तो म्हणतो, अरे निघ, आता पाणी धरणातनं सोडलेलं आहे, पाऊस मोठा आहे, तुमच्या घरात पाणी शिरेल. तो म्हणे, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मी त्याची सकाळ दुपार संध्याकाळ आरती पूजा भक्ती सगळी करत असतो, सत्यनारायण दरवेळेला घालतो, मला काही होणार नाही, तुझा. तो बिचारा निघून जातो. पाणी त्याच्या घरामध्ये शिरतं, पहिल्या मजल्यापर्यंत येतं. तो गॅलरीमध्ये वाट पाहत असतो की आता पाऊस कमी होईल, मग पाऊस कमी होईल. तेवढ्या त्याला एक होडी येताना दिसते. होडीमध्ये काही लष्कराचे जवान त्याला खुणावत असतात की आमच्याबरोबर तुला न्यायला आम्ही आलोय. तो माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, तू निघून जाते. विचार निघून जातात. पाणी छपरापर्यंत येतं. छपरावर तर काय सोनं नाणं पैसा अडका घेऊन बसलेला असतो, आकाशात नजर लावून पाऊस कमी होईल म्हणून पाहत. तेवढ्यात त्याला एक हेलिकॉप्टर घिरट्या मारताना दिसतं. त्यातनं एक शिडी सोडलेली असते आणि तो पायलट सांगत असतो की बसून ये. तो म्हणतो, नाही, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मला काय होणार नाही. पाणी वाढतं, त्याच्या छपरावरनं जातं. तो पाण्यात बुडतो, मरतो, थेट परमेश्वरासमोर जातो आणि परमेश्वराला शिव्या घालायला लागतो. अरे परमेश्वरा, तू किती कृतज्ञ आहेस, मी आयुष्यभर तुझी पूजा अर्चा केली, कुठं होतास तू, का आला नाहीस मला वाचवायला? तो परमेश्वर शांतपणे उत्तर देतो, अरे ती जीप गाडी, ती होडी, ते हेलिकॉप्टर घेऊन मीच आलेलो होतो, तू मला ओळखलं नाही, असा तुझा प्रॉब्लेम आहे. आपल्याही आयुष्यामध्ये असे काही सिग्नल्स मिळत असतात की जे ओळखणं गरजेचं आहे. आणि या 7 सामाजिक पातकाच्या अनुषंगानं मी काही तुमच्याशी संवाद साधणार आहे. मला आठवतंय, सायन्स विदाउट ह्युमॅनिटीच्या अनुषंगानं बोलतो. मी नगरलाच SP असताना लोणीला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर आले होते. विजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्याचं एक उदाहरण आहे, क्लासिक उदाहरण. कशासाठी आले होते? त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी. आणि वाढदिवसा दिवशी ते मुलांसाठी, कुठल्या मुलांसाठी, जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांच्यासाठी जयपूर फूट प्रेझेंट घेऊन आले होते. कशा पद्धतीचा जयपूर फूट होता? पृथ्वी क्षेपणास्त्र बनवताना त्याचं जे आवरण बनवण्यात आलं
त्या आवरणाच्या मटेरियलचा किंवा मेटलचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे मटेरियल पृथ्वी क्षेपणास्त्र जे पाकिस्तानवरती मारा करण्यासाठी खास इंडियानं बनवलेलं होतं, 300 किलोमीटर त्याची रेंज असणार, हे आवरण जे आहे ते इतकं हलकं आहे आणि टणक आहे. हेच मटेरियल जर जयपूर फूटमध्ये वापरलं तर जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांना किती सोयीचं ते पडेल. तो विचार करून त्यांनी खास त्या मटेरियलचे जयपूर फूट बनवून त्यांच्या वाढदिवसा दिवशी जी हँडिकॅप मुलं आहेत, फिजिकली चॅलेंज्ड मुलं आहेत, त्यांना देण्यासाठी ते त्या ठिकाणी लोणीला आणि त्या वाढदिवसा दिवशी त्यांनी गिफ्ट दिली. हा मानवतावाद आहे सायन्स मधला. मला आठवतं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मला ते 3 टेररिस्ट समोर दिसले, त्यावेळेला हॅवरसॅक्स होत्या. त्याच्या अगोदर साधारण 9:30 वाजले असतील. मी ओबेरॉयमध्ये ASL आमची संपली. ASL म्हणजे ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग. आपले पंतप्रधान 28 नोव्हेंबरला ओबेरॉयमध्ये एक टाइम्स नाऊ चॅनेलचा कार्यक्रम होता, त्यासाठी येणार होते. म्हणून मी SPGचे अधिकारी, आमचे सगळे प्रोटेक्शन आणि सिक्युरिटीचे अधिकारी अशी ASL करत होतो. ती 9:30ला संपली डॉट. आणि मी त्यावेळेला जेवायला विनंती पण केली की सर आपण इथंच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि तर SPGच्या आयजी म्हटली की मी अगोदर कमिटमेंट दिलेली, म्हणून आम्ही तिथनं डक्स म्हणजे त्यांना रेडीमेड आम्ही हॉलमध्ये सापडलो असतो. त्याच्यावेळी ते जेवण कॅन्सल झाल्यामुळं मी घरी निघालो. घरी पत्नीला काय मी जेवण पण बनवायला सांगितलं नव्हतं. जाताना मी काहीतरी पार्सल बरोबर घ्यायचं म्हणून डाळ भात शेजारच्या हॉटेलमधून आणायला लावला. मी मेट्रोच्या शेजारी इन्स्पेक्टर क्वार्टर्स पण मला मिळाल्या नव्हत्या, त्या इन्स्पेक्टरच्या क्वार्टर्समध्ये मी राहत होतो. आणि घरी पोहोचलो, जेवायला बसलो, युनिफॉर्म उतरलाच नव्हता. इनफॅक्ट माझा त्या दिवशी नाईट राऊंड पण होता योगायोगानं, पण नाईट राऊंड 12 वाजता सुरू होतो. या सगळ्या एरियाचा मी DCP म्हणजे आपण जो सिनेमात एरिया पाहतो, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह, हे मलाबार हिल, कुलाबा, कफ परेड, हा सगळा हायफाय एरिया आपण जो सो कॉल्ड पाहतो त्या एरियाची माझ्याकडे जबाबदारी होती. आणि घरी पोहोचलो, 2 घास खाल्ले असतील, 9:40 डॉट मला आमचे ॲडिशनल CP डॉक्टर वेंकटेशम सरांचा फोन आला. विश्वास, लिओपोल्ड के पास फायरिंग चल रही है, रश टू दॅट प्लेस. मला मानवतावाद आणि विज्ञान याच्याशी संदर्भात आपल्याशी संवाद साधायचा, ते अनुषंगानं मी बोलत आहे. मी म्हटलं काय झालंय सर एक्झॅक्टली. एक कॉन्स्टेबल भी जखमी हुआ है ऐसे पता चल रहा है. सडनली वाटलं काहीतरी गँगवॉर असेल, काहीतरी असेल. पण लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये 3 महिन्यापूर्वी आलेलं एक लिओपोर्ट असं लिहून आलं होतं. लिओपोर्ट नावाचं काहीतरी एक टार्गेट आहे टेररिस्टच्या समोर, आणि ते हायकोर्ट किंवा DGP ऑफिस असू शकतं. पण त्यावेळेला आम्ही विचार केलेला होता की लिओपोर्ट हे लिओपोल्ड हॉटेल असेल, कारण या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक बियर प्यायला येतात. ते टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. म्हणून तिथल्या मॅनेजमेंट बरोबर खूप सविस्तर चर्चा केलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परमेश्वरानं सिग्नल दिला होता की नाही मला माहीत नाही आहे. आणि त्या संदर्भात प्रधान कमिटी ज्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली त्यांनी आमच्या टीमबद्दल कौतुकाचे उद्गार काढलेले आहेत. 26 नोव्हेंबरला हल्ला झाला. 24 नोव्हेंबरला 2 दिवस अगोदर मी त्या हॉटेलच्या बाहेर जाऊन कंट्रोलला कॉल दिला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, आता इथं मी कुलाबा कॉजवेमध्ये गेला, प्रचंड गर्दी असते नागरिकांची. इथं बॉम्बस्फोट झाला तर मोठ्या प्रमाणावर हॉकर्स आणि हॉकर्सच्याकडे खरेदी करणारे प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारे गर्दीतले नागरिक मरतील. त्यामुळे इथले हॉकर्स सगळे साफ करण्याची आवश्यकता आहे. टेररिस्ट थ्रेटवरचं प्लेस आहे. आणि त्या आणि दुसऱ्या दिवशी 24 आणि 25ला 193 हॉकर्स महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही तिथं साफ केलेले होते. त्यामुळे टेररिस्टने जे रॅन्डम बाहेर फायरिंग केलं त्यात एकही नागरिक मृत्युमुखी पडला नाही. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, वाचलं असेल तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, लिओपोल्डमध्ये 9 लोक मृत्युमुखी पडले. ते सगळे आपले भारतीय होते. इनफॅक्ट त्या रात्री त्या हॉटेलमध्ये 35 ते 40 फॉरेनर्स होते. आणि आपले इंडियन कस्टमर्स तिथं कमी असतात. 15 ते 20 कस्टमर्स हे इंडियन्स होते. वेरॅज मृत्युमुखी मात्र आपलेच सगळे लोक पडले. की परकीय नागरिक तिथं मृत्युमुखी पडला नाही. कारण असं की ज्या वेळेला हे दोघं टेररिस्ट आतमध्ये घुसले, एक ग्रेनेड ब्लास्ट केला, त्यावेळेला सगळ्या परकीय नागरिकांना माहित होतं की ड्रिल त्यांनी काय करायचे. तो ब्लास्ट झाल्या सगळे फ्लॅट झोपले आणि आमचे भारतीय वर तोंड करून बघत बसले. त्यामुळे दुसरा जो टेररिस्टनी AK-47चा बस्ट केला त्याच्यात सगळे आपले लोक मृत्युमुखी पडले. आपल्यावरच आपण हसतो, याचं हे उदाहरण आहे. इस्रायल सारख्या देशामध्ये 2 मिनिटांमध्ये त्या देशाचं शांतता काळातला देशामधनं युद्ध सदृश्य देशात रूपांतर होत असतं. प्रत्येक नागरिकाला माहित आहे की त्याची जबाबदारी काय आहे, त्याचं कर्तव्य काय आहे. ही ड्रिल त्यांना माहित असते.
त्यामुळे लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या लक्षात ते आलं. माझ्याकडं सगळेजण म्हणतात अरे तू रिव्हॉल्वर घेऊन कसा घुसला. माझ्याकडे रिव्हॉल्वर नव्हती, माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होतं. ग्लॉक पिस्टल हे मॉडर्न वेपन आहे आणि माझी झोन 1ला नेमणूक झाल्यानंतर मी ग्लॉक पिस्टल स्वतःसाठी इश्यू, ते फक्त अँटी टेररिस्ट स्क्वॉडच्याच अधिकाऱ्यांना दिलं जातं, ते मी माझ्यासाठी इश्यू करून घेतलेलं होतं विशेष परवानगी घेऊन. रिव्हॉल्वरमध्ये 6 गोळ्या असतात, त्याच्यामध्ये 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स माझ्याकडे होते. मी 18 गोळ्यांचं मॅगझिन एक भरलेलं होतं, दुसरं मॅगझिन भरायला सुरुवात केली. ड्रायव्हर आणि RTPC माझे अमित खेतले, तरुण मुलगा, त्याला 3 वाजताच्या गोळीबारामध्ये 3 गोळ्या लागल्या. आत्ताच्या DG इन्सिग्निया त्याला मिळाला नुकताच. त्याला म्हटलं तुझ्याकडे कुठलं किती राऊंड्स आहेत. सर 30 राऊंड आहेत. माझ्याकडे 40 राऊंड आणि त्याच्याकडे 30 राऊंड, म्हणजे 70 राऊंड आमच्याकडे सफिशियंट राऊंड होते असं त्यावेळेला वाटतं. तुलनेनं कमी होते, कारण प्रत्येक टेररिस्टकडं एक AK-47 आणि डबल मॅगझिन म्हणजे भरलेली मॅगझिन्स 30 गोळ्याची अशी 550 गोळ्या अशा गोळे प्रत्येक एका टेररिस्टकडं 550 ते 600 गोळ्या, सुट्ट्या 70 गोळ्या आणि 550 भरलेल्या गोळ्या, म्हणजे मॅगझिन लोड केलेले असे भरून ठेवलेले होते. म्हणजे ते भरायचे राऊंड पण वेळ तेवढा नव्हता आणि ते चिकटपट्ट्यांनी बांधलेले होते. म्हणजे एक संपलं की उलट्या बाजून दुसरं घालायचं. म्हणजे ते वेगळे, म्हणजे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल का, ते उलट्या बाजून लगेच त्यात लोड करता येईल अशा पद्धतीचं. प्रत्येकाकडं 20 ते 25 ग्रेनेड्स, म्हणजे एक ग्रेनेडचा ब्लास्ट झाला तर त्याच्या 25 मीटरच्या परिघामधला माणूस मेलाच पाहिजे. आणि प्रत्येकाकडे 8 kgचा एक RDXचा बॉम्ब. RDXचा बॉम्ब 8 kgचा, म्हणजे डोममध्ये जे ब्लास्ट झाल्यानंतर ताजमध्ये 3 वाजता तशा पद्धतीचा ब्लास्ट. सुदैवानं तो CST मधला बॉम्ब 5 तारखेला डिफ्यूज करण्यात आला, तोपर्यंत लोकेटच झाला नव्हता. असे प्रत्येकाच्या प्लास्टिकच्या बॅगेमध्ये आमच्या सब इन्स्पेक्टरनी उचलून बॉम्ब नेले. हो, ओबेरॉयच्या दारावरचा साळुंके नावाच्या माझ्या इन्स्पेक्टर तो उचलून नेला हातामध्ये. सुदैवानं तिथं काय ती घटना घडली नाही, तो डिफ्यूज करण्यात आला, टायमर सेट झाला नव्हता व्यवस्थितपणे. प्रत्येकाकडे ॲडिशनल पिस्टल आणि पिस्टलचे 60 राऊंड अशी प्रचंड मोठी सामुग्री घेणारे हे 18 ते 25 वयोगटातले हे टेररिस्ट हे ट्रेंड होते, वेल ट्रेंड होते. त्या तुलनेत आमच्याकडे अम्युनेशन, वेपन्स, त्यांच्याकडेही बुलेट प्रूफ जॅकेट्स नव्हते, माझ्याकडेही नव्हते. तो वेगळा विषय आहे, त्याच्या संदर्भात मी बोलत नाहीये. पण ज्यावेळेला हा कॉल आला त्यावेळेला मी खाली उतरलो. माझ्या RTPCला मी माझी त्याची पिस्टल लोड करायला सांगितली. माझी पिस्टल मी लोड करून घेतली आणि वी वेर रशिंग. आम्ही मेट्रो थिएटर क्रॉस करताना मला माझे DGP, त्यावेळेचे देन DGP AN रॉय साहेबांचा फोन आला की विश्वास, ताज में ग्रेनेड ब्लास्ट हो रहे हैं और AK-47 के राउंड्स की आवाज आ रही. स्पेसिफिक माहिती त्यांनी दिलेली होती. ताजमध्ये हे काहीतरी झालंय हे लक्षात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काही किरकोळ घटना नाही आहे, हे काय गँग वॉर नाही आहे, हे काय इंटरनल रायव्हलरीतनं झालेला गोळीबार नाही आहे. हा दहशतवादी हल्ला आहे आणि खूप मोठा हल्ला आहे. आणि माझी घड्याळ झटकन 1.5 महिन्यापूर्वी गेलं. 1.5 महिन्यापूर्वी ताजवरती असं काहीतरी होईल असंही लिहून आलं होतं. म्हणजे काही या गोष्टी तुम्हाला माहीत असतील किंवा तुम्ही कदाचित मीडियामध्ये ऐकल्या पण असतील. 26 तारखेला असं लिहून आलं की ताज हे वन ऑफ द टेररिस्ट टार्गेट राहील. म्हणून मी 27 तारखेला त्यांच्या सिनियर मॅनेजमेंटला बोलवलं की मला 29ला व्हिजिट तुमच्याकडे करायचं आहे. त्याच्या अगोदर पण व्हिजिट केली, पण ती बाहेरची पेरिफेरी आम्ही बघून घेतली. आणि 29 तारखेला मी ते ताज हॉटेल कोपरान कोपरा, त्याची पायरी कुठं आहे, त्याचे दरवाजे कुठं आहे, त्याची फायर स्प्रिंकलर सिस्टम कशी आहे, त्याचे एक्झिट गेट्स कुठले आहेत, त्यांचे फायर ब्रिगेडच्या अनुषंगाने असणाऱ्या गोष्टी कशा पद्धतीने, CCTV कंट्रोल रूम कशा पद्धतीचे, एक्झिट गेट्समध्ये कुठल्या ठिकाणी बॅरियर्स आहेत, कुठल्या ठिकाणी बॅरियर्स नाहीत, आणि जर इमर्जन्सी झाली तर काय कशा पद्धतीनं हे 9 तास मी त्याचं परीक्षण केलेलं होतं. त्यामुळे आम्ही जे 6.5 तास तिथं बॅटल केलं, मी आणि माझे 6 अधिकारी आणि कर्मचारी होतो. HITच करतात, हाऊस इंटरव्हेन्शन टीम्स, या 6 किंवा 7 लोकांच्यात. मेजर उन्नीकृष्ण असतील त्यांच्यावर 6-7च लोक, एवढी छोटी टीमच असावी लागते. तर काही 100 लोक रश करून चालत नाहीये टेररिस्ट अटॅकला त्यांना लीड करायला, कारण क्रॉस फायरमध्ये माणसं मरण्याची खूप जास्त शक्यता असते. तर हे लक्षात आल्यानंतर ती मला ड्रील आठवली की त्या ठिकाणी मग दुसऱ्या दिवशी मी तिथल्या टॉप मॅनेजमेंटवर बैठक घेऊन त्यांना डूज अँड डोंट्स वर 28 सूचना काय काय केलं पाहिजे. म्हणजे साधं उदाहरण, नॉर्थ कोट गेट, जे नॉर्थ कोट गेटनं टेररिस्ट घुसले त्या गेटवरती इंजिनिअरिंग येतात. मला काय इंजिनियर नाही आहे मी सांगितलं त्यांना की अशा पद्धतीचं रील लावा आणि ऑटो डोअर्स पाहिजेत, की बटन दाबल्यानंतर कुठे आपल्याला सिग्नल मिळाले की डोअर्स खाली आले पाहिजेत. जसे शेअर मार्केटमध्ये आम्ही करून घेतलेले होते. तिथं ते जर ग्रिल, हेरिटेज डिपार्टमेंटनं काय ते परवानगी दिली नाही हा वेगळा विषय झाला. तिथं ग्रिल जर साधं लावलं असतं, ते टेररिस्ट बघा तुम्ही, ते AK-47 घेऊन आले, ते काचा फोडल्या, दे वॉल्टेड इनसाइड, सहज आतमध्ये आले. तिथं ते ग्रिल लावलं असतं, कुलूप लावलं होतं तिथं, इट वॉज लॉक्ड, दे वॉल्टेड इनसाइड. तर तिथं ग्रिल लावलं असतं तर प्रश्न वेगळा झाला असता.
मी तिथं 6 कॉन्स्टेबल ठेवलेले होते, पण आम्ही दंगल करण्यात प्रसिद्ध आहे. 13 तारखेला मी ते कॉन्स्टेबल्स जे बाहेर सिक्युरिटीसाठी लावलेले ते दंगल धुळ्याला सुरू झाली म्हणून तिथून ते स्थलांतरित करण्यात आले. हे वेगळे विषय आहेत. पण ताजला अटॅक झालाय हे लक्षात आल्यानंतर मला ही सगळी चित्र आठवली आणि मग मी माझ्या मदतीसाठी रिइन्फोर्समेंट मागवून आय रश टुवर्ड्स ताज. ताजच्या मुख्य दरवाजावर गेलो नाही, ताजच्या रिअर एंट्रन्सला. ताज तुम्हाला माहित असेल बांधताना उलटं बांधलेलं आहे. म्हणजे ताज ही 1905 साली बांधलेली एक सुंदर वास्तू आहे, पण ते समुद्राच्या दिशेनं त्याचं तोंड असायला पाहिजे होतं. पण त्यावेळेला आर्किटेक्टनं ते म्हणजे इंग्लंडमधून इथंपर्यंत पोहोचे तोपर्यंत 3 महिन्याचा अवधी लागायचा आणि आर्किटेक्टनं तो मॅप पाठवला, तो उलट्या दिशेनं बांधलेला आहे. म्हणजे दिशा त्याची समुद्राच्या दिशेनं तोंड पाहिजे होतं, ते उलट्या दिशेनं तोंड आहे. आणि जुनी वास्तू जी आहे 1905 ला बांधलेली ते ओल्ड हेरिटेज विंग. आणि तुम्ही जी नवीन इमारत पाहता 18 मजल्यांची, ती नवीन ताजची इमारत 1960 ला बांधलेली आहे. आणि सगळा काही प्रकार झाला तो ओल्ड हेरिटेज विंग मध्ये झाला. त्यामुळं मेन गेटवर न घेता विरश टुवर्ड्स रिअर साईड जिथं स्विमिंग पूल आहे तिथं सुनील कुडियादी ताजचा सिक्युरिटी चीफ तो वाटच पाहत होता. कारण पहिली टीम आमची 9:51 कारण CCTV मध्ये या सगळ्या नंतर गोष्टी आपल्याला रिव्हेरीफाय करता येतात. 9:51 आम्ही त्या गेटवर पोहोचलो. तो प्रचंड घाबरलेला होता. सुनील यंग मॅन, कराटेचा ब्लॅक बेल्ट असणारा, पण तिथं काही कराटेचा उपयोग नव्हता. तर तो म्हटला, सर दे आर किलिंग पीपल, सर प्लीज डू समथिंग. म्हटलं, सर कीप क्वाईट, मला फक्त सांग कुठल्या दिशेनं ते रेस्ट झालेले आहेत. मग मी, माझा बॉडीगार्ड आणि त्याचे 2 सिक्युरिटी एड्स, म्हणजे त्याचे सिक्युरिटी गार्ड्स 2 आणि तो, आणि एक पाठीमागनं आमच्या कोणतरी लोंबकळत पत्रकार आला, त्याचं नाव इंडियन एक्सप्रेसचा फोटोग्राफर प्रभू नावाचा, तो पाठीमागनं कधी घुसला माहित पण नाहीये. वी रश्ड इनसाइड आणि स्विमिंग पूल साईडला आम्ही पोहोचलो. तिथं कुत्री त्यांनी मारून टाकलेली होती. डॉग्स, पहिला डॉग्स आम्ही सांगितलेल्या सूचनाप्रमाणे त्यांनी बॉम्ब डिटेक्शनसाठी डॉग्स काही नेमलेले होते, ते त्यांनी मारून टाकलेले होते. काही फॉरेनर्स तिथं रक्ताच्या थारोळ्यात डेड बॉडीज त्यांच्या पडलेल्या होत्या. स्विमिंग पूलमध्ये काही डेड बॉडीज होत्या. खालचा मजला आम्ही रश करताना आम्हाला वरच्या बाजूल्यानं गोळीबाराचे आवाज यायला लागले. तर म्हटलं टेक मी टू दॅट साईड. म्हणून आम्ही जे एक्झिट गेट आहे, फायर झाल्यानंतर ज्या गेटनं आपण बाहेर पडतो, त्या गेटनं आम्ही पहिल्या मजल्यावर गेलो. तर 2 मुली, तरुण मुली रक्ताच्या थरोळ्यात होत्या, त्यांचे दंड ब्लास्ट झालेले होते गोळीबारानं. ते दोन्ही सिक्युरिटी गार्ड होते. त्यांना म्हटलं की यांना हॉस्पिटलला घेऊन जा. ते आर्थपणे विनवण्या करत होत्या मदतीसाठी. आणि मग आम्ही चौघच, मी, माझा बॉडीगार्ड सुनील आणि तो पाठीमागं आलेला फोटोग्राफर तरंगत फर्स्ट फ्लोअरवरती गेलो. फर्स्ट फ्लोअरवरनं वरच्या मजल्यावरचा आवाज येतो म्हणून सेकंड फ्लोअरवरती गेलो. सेकंड फ्लोअरवरनं रॉयल स्टेअरकेस, म्हणजे त्या इमारतीचं 2 भागामध्ये, दक्षिण विंग आणि उत्तर विंग, उजव्या बाजूची दक्षिण विंग. त्या दक्षिण विंगच्या 2ऱ्या मजल्यावरनं आम्ही रॉयल स्टेअरकेसच्या दिशेनं भिंतीजवळ गेलो. त्यावेळेला सुनीलनं 3 पाठमोरे अतिरेकी मला दाखवलं, सर देअर आर. आणि एकही फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा डिले न करता मी बॅटल कॉक पोझिशन, म्हणजे नेम धरून नाही, बॅटल कॉक पोझिशननं माझ्या ग्लॉक पिस्टलमधून 3 राऊंड फायर केले. क्लोज डिस्टन्स, साधारण 15 मीटरचं सुद्धा अंतर नव्हतं. एक गोळी एकाच्या पायावर लागली. म्हटलं, सुनील ओरडला. माझ्या काळजात चर्र झालं की हा मी गोळी मारली, पण हा साला टेररिस्ट आहे का टुरिस्ट आहे? कारण हॅवरसॅक घेतलेली, हातात बॅग असणार. त्यावेळेला AK-47 दृष्टीपथात आली नव्हती. पाठमोरे होते हे. आणि मी पाठीमागं वळलो, तेवढ्या तिघही आम्ही वळलो. AK-47चा बस्ट आमच्या दिशेने झाला आणि लक्षात आलं की हे टेररिस्ट आहेत. 2, 3, 5 सेकंदाचा पॉज घेऊन आम्ही नंतर आडोशानं पाहण्याचा प्रयत्न केला. दे हॅड व्हॅनिश्ड. कुठे गेले काही कळत नव्हतं. पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे टेररिस्टकडे वेपन्स ॲडव्हान्स्ड होते, सामुग्री, पण आपल्याला पोझिशन कुठली महत्वाची. म्हणून आम्ही 6व्या मजल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. 6व्या मजल्याला आम्ही कारण वरच्या बाजून आपण फायर चांगल्या पद्धतीनं करू. आणि त्यांनी ज्या वेळेला वरच्या मजल्यावर पोझिशन्स घेतल्या त्यावेळेला आम्हाला न्यूट्रलाइज करायला त्यांना फायदा झाला. म्हणून 6वा मजला घातला. दक्षिण विंगचा 6वा मजला, म्हणजे ज्याच्यात करमबीर खानची फॅमिली जळून खाक झाली. तुम्ही ते वाचलं असेल, मी ते दृश्य मला अजूनही आठवतं की ती आई त्या छोट्या मुलाला घेऊन स्विमिंगच्या टबमध्ये बसली होती. कदाचित तिला वाटलं असेल की आगीच्या झळांनी या स्विमिंग टबमध्ये थोडीशी थंडावा मिळेल, आणि तिचा तिथं कोळसा दोघांचाही झालेला होता. दुसरा मुलगा त्या कॉट खाली जळून खाक झाले, म्हणजे जळून मृत्युमुखी झालेला होता. सविना सहगल, टाइम्सच्या पत्रकार मोठ्या, त्यांचाही तिथं मृत्यू झालेला होता. प्रत्येकाचा दरवाजा ठोठावत होतो, पण कुणी उघडत नव्हतं, कारण त्यांना पोलीस आहेत का कोण आहेत काहीच कळत नव्हतं. प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. 6वा चेक केला, 5वा चेक केला, 4था चेक केला, 3रा चेक केला. एकही बुलेटचा आवाज नाहीये. 10:47 एकही बुलेटचा आवाज नाहीये. सगळे, दुसरा आणि पहिला ऑलरेडी चेक केलेला होता म्हणून खाली आलो.
आणि त्या शँडेलियरच्या खाली आम्ही बसलेलो होतो, तेवढ्यात एक ग्रेनेडचा ब्लास्ट त्या रॉयल स्टेअरकेसच्या ठिकाणी झाला. त्यानंतर दुसरं ग्रेनेड ब्लास्ट झाला आणि शँडेलियर ते तुटून खाली आलं. त्यानंतर लक्षात आलं की ते काय पळून गेलेले नाही आहेत, कारण त्यावेळेला वाटत होतं की हे गोळीबार करून मारून पळून गेले. दुसऱ्याकडच्या घटनांच्या बद्दल आम्हाला काहीच माहित नव्हती. ओबेरायला काय सुरू झालंय, सीएसटीला काय सुरू झालंय, नरिमन हाऊसला काय सुरू झालंय, झिरो आयडिया. म्हणून मदत मिळवण्यासाठी मी गेटवरती गेलो. गेटवरती मदत मिळते म्हणून एक जिप्सी पाहिली. जिप्सीच्या खाली 2 कोवळी मुलं, मिसरूडही न फुटलेली, नुकतीच भरती झालेले, राहुल शिंदे जो 3 वाजता शहीद झाला, आणि समाधान मोरे, ही 2 पोरांना म्हटलं तुम्ही बाहेर या. ते आपले घाबरत घाबरत बाहेर आले. कुठली गन आहे? 303 गन आहे सर. किती राऊंड आहेत? 10 राऊंड आहेत सर. म्हटलं 410 मस्केट तर नाही ना, 303 आहे ना. त्यांना सांगितलं ही वेळ आहे देशासाठी मारायची आणि मरायची, याच्यापेक्षा बेस्ट वेळ आपल्या आयुष्यात येऊ शकणार नाहीये. येणार का? यस सर म्हणून उत्तर दिलं त्यांनी. त्यांना बरोबर घेतले. नागराळे सर होते. नागराळे सरांना सांगितलं की सर तुम्ही गेट सगळे मॅन करा. जे काही SRPFचे लोक होते त्यांनी गेट्स मॅन केले आणि परत वेड्यासारखे, म्हणजे सुइसाइड मिशनमध्ये आम्ही होतो. साऊथ विंग ऑलरेडी चेक केलेली होती. नॉर्थ विंगला सरळ लिफ्ट गाठली, लिफ्टनं 6वा मजला पकडला. तो 6वा मजला चेक केला. त्यावेळेला ते 5व्या मजल्यावर साऊथला, म्हणजे ज्यावेळेला त्यांनी ग्रेनेड ब्लास्ट केले, शँडिलियर ते झुंबर तुटून खाली आलं, त्यावेळेला ते नॉर्थमध्ये, आम्ही ज्यावेळेला त्यांना साऊथमध्ये चेक करू त्यावेळेला नॉर्थमध्ये 384 रूम फोडण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्या रूममध्ये प्रचंड दारू होती. दारू जर पेटली असती तर त्या हॉटेल जळून भस्मसात झाला असतो. तो वेगळा विषय आहे. त्यावेळेला ते स्विच ओव्हर झालेले होते. 6वा चेक केला, 5वा चेक केला आणि त्यावेळेला लक्षात आलं की आपण CCTV कंट्रोल रूममध्ये जाण्याची आवश्यकता आहे. वेळ झाली होती 11:30 पावणे 12. तेही वेपन्स, ॲम्युनिशन, कारण त्यांना टेररिस्टचा उद्देश काय असतो ते वेगवेगळे उद्देश असतात आणि ही हाईप, ही लढाई खूप वेळ चालू आहे. त्यामुळे ॲम्युनिशन ते खूप जपून आणि व्यवस्थितपणे वापरत होते. त्यांना तशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं गेलं असावं. कुठेही ॲम्युनिशन, म्हणजे इनफॅक्ट त्यांनी होस्टेजेसना सुद्धा मारण्यासाठी ॲम्युनिशन वेस्ट केलं नाही. आम्ही हे चेक करून खाली येऊन मग तोपर्यंत राजवर्धन DCP SB2 आहेत ते आलेले होते. त्यांच्यावर PSI काकडे आणि PI ढोले हे 2 अधिकारी होते. त्यांना घेतला आणि CCTV रूममध्ये गेलो. काहीही दिसत नव्हतं. तर बाहेर गेल्यानंतर आम्ही राजवर्धननं 2 राऊंड हवेच्या दिशेनं फायर केले. फायर केल्यानंतर 1 सेकंदामध्ये आम्ही रूममध्ये होतो म्हणून वाचलो. म्हणजे इमिडिएटली फायर करून आम्ही आतमध्ये रूमच्या आलो. ग्रेनेड ब्लास्ट झाले. जुनी जी इमारत आहे ती 2 मजल्यांची, मूळ इमारत ताजची होती, ती 2च मजल्यांची होती आणि ते 2 मजल्यानंतर नंतरचे 4 मजले ते चढवले गेले. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर स्लॅब आहे आणि दुसऱ्यापासून 6व्या मजल्यापर्यंत हॉलो आहे. मध्ये अशी पोकळी आहे, म्हणजे वरून सहज तुमच्यावर निशाणा धरता येतो आणि त्या हॉलोमधून ते ग्रेनेड त्यांनी ब्लास्ट केले. आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये CCTV मध्ये पाहिलं की 5 लोकांना त्यांनी होस्टेज बनवून ठेवलेलं आहे आणि त्या 5 जणांना ते बाहेर घेऊन आले. त्यांचे कपडे अर्धनग्न केलेले होते, सगळे पुरुष होते आणि त्यांना रायफलच्या ठोशानं मारत मारत ते खाली आणण्याचा प्रयत्न करत होते. 3 जण आम्हाला दिसत होते. तीच इन्फॉर्मेशन आम्ही कंट्रोलला दिली की असे 3 टेररिस्ट कॉरिडॉरमध्ये दिसत आहेत, रूममध्ये काही असू शकतील. 630 आणि 631 मध्ये हे टेररिस्ट आहेत, रूम नंबर 630 आणि 631 मध्ये. ती इन्फॉर्मेशन दिली, तिकडून सूचना घेतल्या. ॲडिशनल रिइन्फोर्समेंटनं पूर्ण पॅक केलेलं होतं. बाहेरच्या बाजूला कुठल्या ठिकाणी ग्रेनेड ब्लास्ट ते करू शकतात त्या जागा आम्ही आयडेंटिफाय केल्या. त्यामुळे सिस्टमॅटिक प्लॅन ठरला आणि ज्या वेळेला खाली माझ्या CPने मला सांगितलं की कीप देम पिन डाऊन, नेव्हल कमांडोज आर रिचिंग इन फ्यू मिनिट्स, कीप देम पिन डाऊन सर, वी विल कीप देम पिन डाऊन दो वी डाय. अशा पद्धतीची कमिटमेंट CPला आम्ही दिली आणि त्यानंतर आमचं युद्ध सुरू झालं. ज्या ज्या वेळेला ते CCTV मध्ये आम्हाला मुवमेंट दिसायची, खाली यायचा प्रयत्न करायचे, त्यावेळेला रॉयल स्टेअरकेसवरती आम्ही 1 किंवा 2 राऊंड फायर करायचो. त्यामुळे ते परत रूममध्ये जायचे. त्यांना वाटायचं पोलीसची रिइन्फोर्समेंट. त्यांचा आणि हँडलरचा जो डायलॉग आहे तो इंटरनेटवर पण उपलब्ध आहे. त्याच्यात ते लिहितात नीचे से पोलीस फायरिंग कर रही है. नीचे से फायरिंग करायला आमच्याकडे राऊंड कुठे, ऑलरेडी 16 राऊंड खर्च झालेले होते. राऊंड करायला 1-2 राऊंड आम्ही सिस्टमॅटिक, त्यांना कळायचं नाही कुठनं फायर करतोय, पण CCTV वरती मुवमेंट, इट वॉज प्लॅन्ड एफर्ट. आणि या पिरियडमध्ये पुरू आणि नौशेरे ताजचे 2 एम्प्लॉई आमच्याबरोबर होते. इंटरकॉम असेल, मोबाईल फोन असेल आणि टेलिफोनच्या साह्यानं जवळजवळ 1350 लोक नवीन ताजमधनं आणि जुन्या ताजमधनं आम्ही बाहेर काढले. 3:30 वाजेपर्यंत हा ऑफिशियल फिगर आहे. एवढी लोक वेगवेगळ्या पद्धतीने. आम्ही जायच्या अगोदर 9:50, 9:38 टेररिस्ट आतमध्ये घुसले. पहिल्या 11-12 मिनिटांमध्ये त्यांनी 21 माणसं मारलेली होती. आम्ही गेल्यानंतर एकही माणूस गोळीनं मारू दिला नाही. मारला गेला माझा राहुल शिंदे, दुसऱ्या दिवशी मेजर उन्नीकृष्णन.
बाकी सगळे जळून दुर्दैवी त्यांचे काही 6 लोकांचे मृत्यू झाले 6वा मजला पेटल्यानंतर. पण ही आमची पोझिशन ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या हँडलर्स बरोबर टॉक होत होतं. आपण किती बेजबाबदार असतो त्याचं एक दुसरं उदाहरण की हे जे मी लोकेशन दिलेलं होतं 630 आणि 631 मध्ये आहेत, ते कुठल्या तरी वायरलेस मोबाईलवर कुठेतरी वाजलं, ते कुठल्या तरी मीडियावाल्याने ऐकलं, ते टीव्हीवर वाजलं, टीव्हीवर तिकडे पाकिस्तानात हँडलर बघत होते, त्यांनी सांगितलं 630चं 360 झालं, 360 आणि 61 360 और 61 में हो क्या असे डायलॉग आहेत. तर ते उलट म्हणजे 630चं 361 झालेलं होतं आणि आमचे मग इंटरसेप्शन त्यावेळेला चालू झालेले होते. त्यावेळेला माझे वरिष्ठ मला म्हणतात ते 360 मध्ये आहेत, 631 मध्ये नाही आहेत. मी माझ्या डोळ्याने पाहतोय, पण त्यांना माहिती मिळते ती इंटरसेप्शन मिळते, तेवढीच क्रेडिबल असू शकते. तर गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची. आणि 360 तर आमच्या समोरच होती, तिथं काही असू शकतील. कारण काय रुमर्स इतक्या होत्या की किती टेररिस्ट आहेत, कशा पद्धतीचे आहेत. पण असे सिस्टमॅटिकली न घाबरता आमच्या जवानांनी, कारण त्यांना लक्षात आले नंतर कॅमेरे आहेत, कॅमेरे त्यांनी फोडायला सुरुवात केली. 6वा मजला पेटवला, 5वा पेटवला. जे होस्टेजेस त्यांनी 5 बनवलेले होते त्यांचे हात बांधून त्यांना एका रूम मध्ये टाकलेलं होतं आणि ती जळून मरतील असं वाटलं. पण समाधान नावाचा एक ताजचा एम्प्लॉय होता, त्याने स्वतःचे हात सोडले, त्या 5 जणांना सोडवले, 5च्या 5 जण ते खाली आले, सुखरूप आले, त्यातला एकही मृत्युमुखी पडला नाही. आणि ज्या वेळेला त्यांनी दुसऱ्या मजल्यावर आमचं लोकेशन त्यांना माहीत झालं, जुनं ताज जे तुम्ही पाहिलं असेल कधी इंटरनेटवर, त्याच्या सगळ्या फिती आहेत, सगळं नक्षीकाम लाकडाच आहे, लाकडाचं जुनं काम होतं. आणि ते ग्रेनेड ब्लास्टमुळे पूर्ण आमचा फ्लोअर पेटला, आगीच्या झळा आणि धूर सगळं आमच्या रूममध्ये यायला लागला. खात्री झाली की आपण इथं जळून मारणार आहे. मी रॉय साहेबांना पण सांगितलं की आम्ही जळून मारणार आहे काही वेळात सर, आम्हाला रिइन्फोर्समेंट किंवा मदत नेव्हल कमांडोज या ठिकाणी येणं आवश्यक आहे. पण त्यावेळेला मग आम्ही निर्णय घेतला की इथं जळून मरण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन लढाई करून मरू. कारण ते आम्हाला समोर दिसत होते 4थ्या मजल्यावर आहेत, अंधार होता पण जाळाचा अंधारात ते दिसत होतं, लाईट तर पूर्ण गेलेल्या होत्या त्यांनी पेटवल्यामुळं. म्हणून आम्ही 2 टीम बनवल्या, मी राजवर्धन, अमित खेतले माझा बॉडीगार्ड, राहुल लेफ्ट साईडनी, PI ढोले, PSI काकडे आणि पुरू नौशेरे राईट साईडनी. मेलो तर एक टीम कुठली तरी मरावी अशी अपेक्षा ठरून आम्ही गेलो. आणि लेफ्टनं आम्ही जात असतानाच त्यांनी आमच्यावर रॅन्डम फायर 4थ्या मजल्यावरनं केला. 3 गोळ्या राहुल अमितला लागल्या, 2 पायामध्ये, त्याच्या दोन्ही पायाचे ऑपरेशन झाले. पोटातनं त्याच्या जी गोळी गेली ती राहुलच्या पोटात लागली, राहुल जाग्यावर धारातीर्थी पडला. मी आणि राजवर्धन सगळ्यात पुढे होतो. आम्ही ते क्रॉस करून बॉलरूम पर्यंत पोहोचलो शकलो. बॉलरूम मधून आम्हाला नंतर फायर ब्रिगेडनं 3:30-4ला, पण हे सगळे अमित आणि सगळे जे गोळे गेले पाठीमागच्या रस्त्याने खाली आले. 1 तास तर माझ्याकडे कम्युनिकेशन, कारण मोबाईल मी पहिल्याच 10 मिनिटात टाकून दिलेला होता, कारण कामाच्या मीडियाचेच फोन जास्त यायला लागले, ते सगळे फेकून लिटरली वी थ्रू द फोनचा सगळं वायरलेसवर कम्युनिकेशन सुरू केलं. त्यामुळे कम्युनिकेशन 3 ते 4 वाजेपर्यंत माझं आणि राजवर्धनचं मिळतच नव्हतं. त्यामुळे आम्ही दोघं मेलेलो आहे ही खात्री सगळ्यांना झाली. म्हणजे माझ्या गावी कोकरूडला फ्युनरलची तयारी पण झालेली होती, सगळा विषय आहे. पण दुसऱ्या दिवशी मी सगळ्यात पहिला मृतदेह कुणाचा आणायला गेलो असेल तर राहुल शिंदेचा. मी मृतदेह त्यावेळेला टेररिस्ट जिवंत होते, पण मृतदेह मला माहित होतं तो गेलेला आहे म्हणून त्या ठिकाणी आणायला ज्या वेळेला गेलो त्यावेळेला त्याचा मृतदेह जळालेला होता, डोळे सतावडा मात्र उघडे होते. त्याची रायफल खांद्यावरती बट होता, बॅरेलवरच्या दिशेनं रोखलेली होती आणि ट्रिगर गार्डमध्ये त्याची उंगली होती आणि त्याचे डोळे मला साक्ष देत होते, सर तुमच्या शब्दाला मी जागलो की नाही. सोलापूर जिल्ह्यातला सुलतानपूरचा हा एकुलता एक कोवळा मुलगा, म्हणजे 21 वर्ष वय असेल त्याचा, त्याच्या वडिलांशी मी आजही बोलत असतो, म्हणजे ज्या वेळेला मला वेळ मिळेल त्यावेळेला. पहा ना काय कमिटमेंट आहे. तुकाराम मुंबाळे एक 55 वर्षाचे अंमलदार, कसाबला झडप घालून पकडतात, 5 गोळ्या पोटामध्ये घेतात तरी ती पकड ढिली करत नाहीत आणि एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. इतिहासात एक वेगळं पान लिहिलं जातं. काय कमिटमेंट आहे. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते या रब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. आरज़ू कुछ भी नहीं है, आरज़ू बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में. पण आम्हाला फार फरक पडत नाही. आम्हाला आज 4-5 नावं सांगायला सांगितली की जे काही आम्ही बोर्डवर पाहतो, करकरे सर, कामटे सर, साळसकर, मुंबाळे, 4-5 नावाच्या पुढे 18 नावं तर आम्हाला आठवणं कठीणच आहे.
ठीक आहे, समजू शकतो, पण आम्हाला फरक पडत नाही. 76 जवानमध्ये सीआरपीएफचे मारले गेले, आम्हाला काय फरक पडत नाही, मरतात बाबा काय. एक खूप छान शेर आहे कि यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो तुम दूसरे कमरे में सो सकते हो क्या? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या? यदि इसका जवाब तुम्हारा हां है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है. यू आर द नेक्स्ट. तुम्ही नेक्स्ट टार्गेट आहात. त्यामुळं जे काही आज जगभरामध्ये चाललंय त्यातनं आपण ही सबक घेण्याची आवश्यकता आहे. आजचे इश्यूज, मी एक पोलीस अधिकारी असल्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही, मला वैयक्तिक मर्यादा आहेत, पण त्यामध्ये आपण बाबा शिवाजी जन्माला यावं शेजाऱ्याच्याच घरात असं का वाटतं आपल्याला? आपण स्वतः काही स्टँड का घेत नाहीये? आपण स्वतः पुढं का येत नाहीये? आपल्याला जे वाटतं ते बोलून का दाखवत नाहीये? या फ्लॅट कल्चरमध्ये आपल्याला शेजारच्या माणसाचं नाव पण का माहित नाहीये? समाज हा डाळिंबासारखा बांधलेला असावा लागतो, तो बटाट्याच्या ढिगासारखा नसतो. आणि ते बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरू होत असतं, नंतर शाळेमध्ये, विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये, आणि नंतर मग अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमामधनं त्या नागरिकाची चांगली बांधणी होत असते. ती बांधणी महत्वाची आहे. प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मला आठवतंय अलीकडं सुरुवातीलाच थोडंसं शुभ संध्याकाळनं सुरुवात झाली ना, त्यामुळं एक उदाहरण मी मुद्दामून सांगतो. मी पुण्याला SP होतो, त्यावेळेलाच माझा वाढदिवस होता. सकाळी बायको ओवाळायची काहीतरी तयारी करत होती, संध्याकाळी जेवायला कुठेतरी जायचं असा प्लॅन काहीतरी करायला तिची विनंती होती. तेवढ्यात मला फोन आला माझ्या लोणावळ्याच्या इन्स्पेक्टरचा की सर, पोलीस स्टेशनच्या समोर मंडई आहे आणि मंडईमध्ये 7 डेड बॉडी पडलेले आहेत, 7 मर्डर झालेले आहेत. माझ्या अंगाचा थरकाप झाला. एका वेळेला 7 मर्डर्स मंडईमध्ये, पोलीस स्टेशन पासून 50 मीटरच्या अंतरावर. मी इमिडिएटली गाडीत बसलो, जायला रश करायला लागलो. परत फोन आला, सर अजून 2 डेड बॉडीज रेल्वे स्टेशनवर पडलेले आहेत. 7 आणि 2 9 मर्डर एका दिवशी. मी पोचायच्या अगोदर तिकडनं OB व्हॅन मुंबईवरनं यायला सुरुवात पण झालेली होती. पॅनिक सिच्युएशन, मोर्चाही निघाला का, कारण आम्ही त्याच्या अगोदर सुदैवानं एका नागरिकांना मला माहिती दिली आणि 4 तासामध्ये आम्ही 2 आरोपी पकडले. 2 होते उत्तर भारतीय ते, आणि मेलेले सगळे आपले महाराष्ट्रीयन माणसं. टेन्शन निर्माण झालं. लॉ अँड ऑर्डर सांभाळायचं, काय डिटेक्शन करायचं. का मारलं होतं या दोघांनी? संध्याकाळी मूड आला. मूड आल्यानंतर काय ज्या गोष्टी आपण करतो नेहमी त्या केल्या आणि रेल्वे स्टेशनवर गेले. रेल्वे स्टेशनवर एका अंकलला विचारलं, अंकल टाइम क्या हुआ? मग त्याने सांगितलं नाही. मग आमचं सळसळणारं रक्त ना, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, सळसळणारं रक्त. आम्हाला राग आला ना, मग आम्हाला राग आल्यानंतर आम्ही त्या अंकलचं डोकं धरलं आणि तिथं चेचलं. एक दगड त्याच्या डोक्यात टाकला. एक विटनेस बघत होता म्हणून त्यालाही तिथं ठार मारून टाकलं. चांगले तब्येतीने चांगली 2 जण. अंगावर रक्ताच्या चिळकांड्या ओढल्या. ते रेस्ट हाऊसला गेले जिथं काम करत होते, कपडे बदलले, शुभ्र पांढरे कपडे घालून परत आले. रेल्वेच्या इंजिनवर बसले आणि जी काही भूक होती ती मिळत नाही तिथं, त्या मिळते म्हणून लोणावळ्याला मिळते का म्हणून तिकडे गेले. मग तिथल्या भाजी मंडईमध्ये एक विरा मटन शॉपच्या समोर गेले. तिथं एक म्हातारा बसलेला होता काम दिवसभर करून तंबाखू खात. त्याला विचारलं, तो म्हणला इकडे काय मिळत नाही, ते 11 वाजता सगळं बंद होतं. मग ते म्हणे तंबाखू दे. मग त्यानं काय तंबाखू दिली नाही, माझ्या नाही म्हणे तंबाखू. मग राग आला ना आमच्या तरुणांना. तिथलं दांडकं काढलं आणि त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात ठण करून मारलं. मग अजून मजा काय बोल, दोघंही 2 दांडके काढून तिथं झोपलेले 15-16 लोक होते. ठाप 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 ठाप. 7 डेड, 4 हॉस्पिटलाइज्ड. दिवसभर बिचारे श्रम करून काय किती, आणि ते कपडे पैसे किती टोटल गेले होते त्यात 70, 80, 50, 60 रुपये दिवसभराची कमाई त्या बिचाऱ्या लोकांची असेल ती काढून घेतलेली होती. पॅन्टचे बटन उघडे होते म्हणून ते आम्ही मुद्दाम चेक केलं. नंतर टोटल स्टोलन प्रॉपर्टी वॉज 500-600, नॉट मोर दॅन दॅट. मग संध्याकाळी विचारलं का बाबा केलं हे? नाही साहब, जो हुआ जाने दो, क्या हवी जो पनिशमेंट देना है दे दो. म्हणजे काही पश्चाताप नाही आहे, कुठलाही त्रास नाही आहे. आणि त्यावेळेला मला लॉ अँड ऑर्डर सुरू झाला. मग सगळेजण हाकलून काढा, मग बाहेर ना आले, तिकडे दादागिरी करतायत, अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालं. नेक्स्ट वीक मध्ये दुसरी घटना घडली माझ्याकडे. ते तर क्रिकेटचं स्टेडियम बनते, त्या गावाचं नाव मी विसरलो. त्या ठिकाणी एक डेड बॉडी मुलीची पडलेली होती. सकाळी फोन आला
डिस्क्रिप्शन काय आहे मी विचारलं तर सलवार उलटी घातलेली होती. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की दिस मस्ट बी रेप विथ मर्डर. म्हणून मी मायसेल्फ रश्ड. मी तिथे गेलो. ते डिस्क्रिप्शनवरनं मी शहरामध्ये, कारण शहराच्या ॲडजॉइनिंग एरिया होता, मी ग्रामीणचा SP होतो, म्हणून मिसिंग कुठले आहेत तर मिसिंग चतुर्शिंगीला एक सापडली, अशी मुलगी रात्रीपासून गायब आहे. डिस्क्रिप्शन काय करते, कसं करते, आणि चौकशी केली आणि दोन गुन्हेगार तिथं डिटेक्ट केले. आता ही मुलगी ज्योती कुमारी, विप्रोमध्ये काम करणारी, शहाजापूरची राहणारी, मूळची, उत्तर भारतात इथं बहिणीकडे यायची, दिवसभर काम, शाळा, कॉलेज करायची, फर्ग्युसनला कॉलेजला होते BSc ला, आणि संध्याकाळी कॉल सेंटरवर काम करायची. मग तिला रोज घेऊन जाणारा टॅक्सी कॅबमध्ये आपली 2 महाराष्ट्रीयन मुलं, एक तर शिक्षकाचा मुलगा होता. मग ते दोघांनी संध्याकाळी ठरवल्याप्रमाणे प्लॅन केला. प्लॅन काय केला? अच्छा माल है खाने का आज कुछ भी हो. प्लॅन केला. त्यानं चकचकीत दाढी केली, टाय लावला, पाठीमागे तिच्या शेजारी, तिला शंका येऊ नये कारण हा कॉल सेंटर मधला एम्प्लॉई वाटला पाहिजे म्हणून पाठीमागे बसला. हा गाडी घेत 10ची संध्याकाळची वेळ होती, घेऊन चालले. ती बिचारी आई वडिलांशी फोनवरती बोलत होती. तिच्या लक्षात आलं नाही गाडी कुठं चालली आहे. ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळेला खूप वेळ झालेला होता. तिला जंगलामध्ये घेऊन गेले, तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला. तरीही बिचारी विनवण्या करत होती की भैया जो हुआ जाने दो, मुझे कॉल सेंटर छोड़ दो. कारण तिला भीती वाटत होती की आता हे माझ्या जीवाचं बरं वाईट तर करणार नाहीत का. त्यांनाही तेच माहित होतं की आपण जर हिला सोडलं जिवंत तर ही पोलिसात जाईल किंवा कॉल सेंटरमध्ये सांगेल. म्हणून तिची जी खाली अंथरलेली ओढणी होती वाईट उद्देशानं, तीच घेतली, तिला ओढणीनं स्ट्रँग्युलेट केलं. तरी मरत नाही म्हटल्यानंतर तिच्या हाताच्या दोन्ही नसा कापल्या. तरी मरत नाही म्हटलं डोक्यात दगड घातला. तिच्या भळभळणाऱ्या हातामधून तिची अंगठी, थरथरणाऱ्या गळ्यामधून तिचं चेन, मोबाईल सगळं घेऊन हे गायब झाले. हे भयंकर होतं. म्हणजे हे पाशवी होतं, हे अनाकलनीय होतं. तर इथं कुठं संबंध आहे हो. म्हणजे तिथले विक्टिम्स होते ते महाराष्ट्रीयन होते, आरोपी उत्तर भारतीय होते. इथली विक्टीम उत्तर भारतीय, आरोपी महाराष्ट्रीयन. खूप छान गोष्ट मी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या तोंडून ऐकलेली होती. ज्यावेळेला ते पौडला महिंद्रा इंटरनॅशनल कॉलेज आहे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचं मुलांसाठीच व्याख्यान होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी ती गोष्ट सांगितलेली होती. एक चित्रकार, पेंटर असतो, त्याला एक परमेश्वराचं चित्र बनवायचं असतं. मग तो त्याच्या मित्राला विचारतो, मला एक परमेश्वराचं छान चित्र बनवायचं, मी काय करू रे. मग तो त्याला आयडिया देतो की त्या 4-5 वर्षाचा गोड मुलगा निवड, त्याला समोर बसव आणि त्याचं चित्र बनव. ते थेट कृष्णासारखं होईल, छानसं चित्र तयार होईल तुझं. आणि तो तसंच करतो. एक गोड मुलगा निवडतो, त्याचं चित्र बनवतो, ते अगदी कृष्णासारखं बनतं. त्याचं चित्र खूप हिट होतं, त्याला खूप पैसा मिळतो, खूप प्रसिद्ध होतो तो. 25 वर्षानं त्याची पुन्हा इच्छा होते की मला एक राक्षसाचं चित्र बनवायचं आहे, शैतानाचं चित्र बनवायचं आहे. मग परत त्याच मित्राला तो विचारतो, मी काय करू. तो म्हणे जेलमध्ये जा, ज्यांना अनेक खून, बलात्कार, दंगली घडवून आणलेले आहेत, दहशतवादी एखादा असा सापडव, मिळव आणि त्याचं चित्र बनव, ते राक्षस सारखं होईल. मग तो जातो जेलच्या परवानगीने, असा एक आरोपी निवडतो, केस विस्फारलेले, डोळे विस्फारलेले, केस वाढलेले, नख वाढलेली, असा भयंकर असा आरोपी शोधतो, डोळे लाल बुलंद. त्याला बसवतो समोर आणि चित्र बनवायला लागतो. तो त्याला विचारतो, तू कशात चित्र बनवतोय. म्हणतो, तुला बघून मी राक्षसाचं चित्र बनवतोय. हे ऐकल्यानंतर तो कैदी ढसाढसा रडायला लागतो. तो चित्रकार, तू का रडतोयस. तो म्हणतो, 25 वर्षापूर्वी ज्या मुलाचं तुम्ही चित्र बनवलेलं होतं परमेश्वराचं, तो मीच आहे. या 25 वर्षामध्ये माझ्यातला परमेश्वर छोटा 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 मरत 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 गेला आणि माझ्यातला राक्षस वाढत 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 गेला. माझ्यावर ज्या पद्धतीचे संस्कार झाले, ज्या पद्धतीची संगत लागली, ज्या पद्धतीच्या विचारात मी वाढलो, त्यातनं माझं परमेश्वरातनं, देवातनं राक्षसामध्ये रूपांतर झालं. आणि ही लढाई आपल्यातल्या प्रत्येकामध्ये सुरू असते. आपल्या आतमध्ये ईश्वर पण आहे, राक्षस पण आहे. रोज ते द्वंद्व सुरू आहे, रोज, डेली चेक. आणि कोण जिंकतं त्यात. ज्याला आपण खाद्य घालतो तोच जिंकतो. खूप छान शेर आहे तरुणाई बद्दल, म्हणून म्हणतो, हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता.
ते तारे, ते सिकंदर, ते समंदर तुम्ही आहात. छोट्या छोट्या मोहापायी आपलं आयुष्य माती होताना मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. जे रेव्ह पार्टी झालेली होती त्याला बरेचसे म्हणजे माझ्यावर म्हणजे मोठं सगळ्यात मोठं वर्तमानपत्र आहे त्याच्यात एडिटोरियल छापून आलं होतं. यानं उत्तर भारतात जाऊन जे साधू महंत रोज चिलीम फुकतायत त्यांच्यावर कारवाई करावी ना, मुलांच्या पाठीमागे का लागला आहे. माझी मानसिकता मुलांना आरोपी बनवण्याची बिलकुल नव्हती. माझा टार्गेट होतं ड्रग पेडलर्स, जे ड्रग्ज विक्री करत होते. इथं काय आणि मुंबईमधल्या जुहूच्या रेव्ह पार्टीमध्ये काय, तिथं तर 292 मुलांना पकडलेलं होतं, इथं 286 होते. आणि आपल्याला माहित नसेल त्याचे ब्लड आणि युरिन रिपोर्ट सगळ्यांचे मुलांचे रक्त आणि लघवीचे नमुने मी घेतलेले होते. त्यातल्या 6 लोकांना आता कन्व्हिक्शन झालं. गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी कबूल केला आरोप. तर पुण्यातल्या 86% या सेमगाड्याच्या 86% मुलामुलींच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये ड्रग्ज मिळून आले आणि मुंबईच्या 92% मुलामुलींच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये ड्रग्ज मिळून आले. आणि ते ड्रग्ज कुठल्या पद्धतीचे होते, त्यात सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ही होते, म्हणजे फ्लनिट्रेप्झेम, मेथॅम्फेटामाइन, इक्स्टसी. सिनेमामध्ये तुम्ही पाहिला असेल, संडे नावाचा एक सिनेमा आला होता, त्यात संडे मिसिंग असतो, अजय देवगण आणि कुठला तरी होता तो सिनेमा, चांगला इंटरेस्टिंग होता. किंवा फॅशन नावाच्या सिनेमामध्ये ते तुम्ही पाहिला असेल. फ्लनिट्रेप्झेम जे नायट्राइट बेस्ड ड्रग आहे, ज्याला डेट रेप ही म्हणतात, की मुलीला डेटवर घेऊन जायचं आणि तिच्यावर रेप करायचा. म्हणजे त्याचा एक ड्रॉप तुमच्या थम्सअप मध्ये किंवा कोक मध्ये मिक्स केला, तुमची मेमरी ब्लर होते आणि मेमरी ब्लर झाल्यानंतर तुमच्यावर काय झालेलं आहे रात्रभर ते काही कळत नाही. सकाळपर्यंत आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. ते वेगळी कारण आहेत. रेवच्या अनुषंगाने त्या वेगळ्या मिडनाईट, ट्विलाईट, अर्ली मॉर्निंग, 3 म्युझिकच्या फेऱ्यामध्ये काय काय चालतं हे मी तुम्ही नेटवर वगैरे पाहिलं असेल, पाहिलं नसेल तर पाहू नका. ते विचित्र कारण ह्या 200-250च्या आपल्याकडे ज्या पार्ट्या होतात त्या छोट्या स्वरूपातल्या आहेत. आता तुम्ही ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ईस्टर्न युरोप मधल्या पार्टीच्या संदर्भानं बरीचशी क्लिप्स असतात. 25-25 हजार लोक एकेका पार्टीला येतात. त्या दम मारो दम, आता त्याच्यावरतीच सिनेमा आहे सध्या. तुम्ही ते पाहिलं असेल, त्या गाण्याचे बोल पण वेगळेच आहेत आता. विचित्र आहे सगळं. एका कुठल्या तरी फिलॉसॉफरनं म्हटलेलं आहे ते सर, की तुमच्या देशाचा भविष्यकाळ मी सांगू शकेल, तुम्ही मला फक्त हे सांगा की तुमच्या देशातल्या तरुणांच्या मुखावरती कोणती गाणी आहेत. आज आम्हाला दम मारो दम, शीला, मुन्नी याच्यात आम्ही बाहेर पडतोय का. ते गणपती बाप्पा समोर सुद्धा तीच गाणी असतात. गोविंदामध्ये तर तेच असतात आणि वेगळे वेगळे त्या विषयाच्या बद्दल जाणं आवश्यक नाही. पण ते रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स, रेवचा फुल फॉर्म आहे, तो एक्सपिरियन्स काय असतो, कारण ते जर ती ड्रग्ज घेऊन ते म्युझिक ऐकलं तर ते कानामध्ये पिअर्स होतं, म्हणजे घुसतंय, आपल्याला जाणवतं हे घुसतं. किंवा ते ऑक्टेव्स असतात, 8 आकार जो सिनेमामध्ये पाहिला असेल तुम्ही, ते विशेषतः ते नायजेरियन्स काढताना दिसतात, त्याला तुम्ही टच करू शकता. तुम्ही हवेत चालण्याचा भास येतो. शारीरिक समागमात जो मिळणारा आनंद आहे तो तासनतास मिळण्याचा तो काही ड्रग्ज मधनं आनंद मिळतो. पण हा क्षणिक आहे, हा तात्पुरता आहे. आणि एकदा तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला की मग कुठलंही कृष्णकृत्य, कुठलंही पाप, कुठलाही गुन्हा तुमच्या हातून सहज घडू शकतो. सत असद, चांगलं वाईट सगळा डिफरन्स कळायचं बंद होऊन जातं. आणि हे का महत्वाचं आहे, कारण याच्या पाठीमागं अर्थकारण आहे. नार्को टेररिझम हा खूप मोठा देशाला असणारा धोका आहे. नार्को टेररिझम म्हणजे टेररिस्ट फ्लरिश्ड विथ द हेल्प ऑफ ड्रग्स. तुमच्या माहितीसाठी तुम्ही वाचलं पण असेल, गोल्डन क्रिसेंट म्हणजे बांगलादेश, इराण आणि पाकिस्तान, आणि गोल्डन ट्रायंगल म्हणजे लाओस, म्यानमार आणि थायलंड, हा साऊथ एशियातला जो ट्रेड होतो तो भारताच्या मधनं होतो. आणि हा ट्रेड किती आहे माहिती आहे का, वर्षाकाठाला त्याचा अॅन्युअल टर्नओव्हर जो आहे तो $1000 बिलियन एवढा मोठा आहे. ते शून्य पण मोजता येणार नाहीत. आणि माझी फिगर नाही, सीबीआय बुलेटिन मधली मी तुम्हाला फिगर सांगतोय. म्हणजे जगातल्या आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीच्या उत्पन्नापेक्षा ते जास्त फिगर आहे. मग हे एवढं ड्रग्ज फ्लरिश होत आहे, त्याला टार्गेट कोण, तर तू यंग जनरेशन जे टीनेजर्स आहेत ते याला बळी पडतील.
कारण या मुलांशी मी संवाद साधला. मला यांना सर तिथल्या ज्यावेळेला मी मुलांना या हेडक्वार्टरमध्ये घेऊन गेलो, मीडियाची प्रचंड गर्दी झालेली होती. माझी इच्छा नव्हती की यांना मीडियाच्या समोर आणून द्यायचं, म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवून जजना विनंती केली आणि जज आले हेडक्वार्टरमध्ये. त्यांच्यासमोर ही सगळी मुलं बसवली आणि तिथं मी स्पष्ट सांगितलं यांची आम्हाला बेल द्यावी, यांच्या अजिबात कस्टडीची गरज नाही आहे. पण त्यांच्यासमोरच 3-4 जणांनी झुरके मारायला सुरुवात केली. कुठनं काढले माहित नाही. तर संतापल्या बिचाऱ्यांनी मग ते कंडिशन, बेल कंडिशन आणि त्यातली बरीच जणांनी खोटी नावं सांगितलेली होती. त्यामुळे ते बिचारे जेलमध्ये 1 महिने 1.5 महिने काही लोक राहिले. आणि मग त्याचा बराचसा, मी मुंबईमधल्या रेव पार्टीमध्ये मुला मुलींना जेलमध्ये टाकलं नाही. मी त्यांचे रक्त आणि लघवीचे, मुलींना तर विशेष करून 6च्या अगोदर मी रिलीज करून टाकलं होतं, म्हणजे मीडियाच्या अगोदर. मला कारण इथली परिस्थिती मी पाहिलेली होती. मग त्याचा भाऊ गाजावाजा न करता, पण डेटरंट म्हणून त्याचा प्रचंड फायदा झाला. म्हणजे ड्रग्स माफियाचं सिंडिकेट उघडण्यात आणि बाहेर टाकण्यात त्याचा फायदा झाला. तर हे जे अर्थकारण आहे, जे बॉर्डरमध्ये मर्सिनरीज येतात, मर्सिनरीज म्हणजे भाड्याचे अतिरेकी, म्हणजे पैशासाठी येणारे अतिरेकी, ते हे कोकेन आणि इतर व्यवसायामध्ये, नायजेरियन्स हा मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला आज. ते व्हाईट कॉलर क्राईममध्ये तर आहेतच, पण बेकायदेशीर राहणारे हे ड्रग्जमध्ये ते छोटे छोटे अंडे घेऊन कशा पद्धतीनं बॉडी कॅव्हिटीजमधनं घेऊन येतात, भयंकर प्रकार आहेत ते. तर हे सिंडिकेट सगळं भयंकर आहे आणि त्याचं टार्गेट यूथ आहे. आणि यूथ हे आमचं भविष्य काळातलं खराब करण्याचं हे विचित्र आणि मोठं असं षडयंत्र आहे. झेक रिपब्लिकमध्ये 2005ला एक रेड झालेली होती. त्यावेळेला झेक प्राईम मिनिस्टरनी तिथं लाठीचार्ज करून व्हायलंट रेड, म्हणजे तिथं रेड केली होती, ज्याच्यात फोर्स यूज केला होता. त्यावेळेला खूप त्यांच्यावर ॲलिगेशन झाले. त्यावेळेला ते म्हटलेले आहे की दीज आर नॉट डान्सिंग चिल्ड्रन, दे आर डेंजरस पीपल हू विल इन्व्हॉल्व इन एजिटेशन्स ऑफ व्हायलन्स विथ द हेल्प ऑफ ड्रग्स अँड लिकर. अशा पद्धतीचे उद्गार आहेत, ते नेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे हा जो आनंद आहे तो चेकाळणारा आनंद, हे तुमचं म्हणजे आपल्याला मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये सुद्धा हे प्रकार खूप विचित्र चाललेले आहेत. जे डेरिव्हेटिव्ह आहेत ड्रगचे ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे सिझलर ड्रग 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुमच्या मेंदूचं सिझलर बनवत असतं, म्हणून सिझलर ड्रग, एक्स्टसी, एम्फिटेमाइन, वेगवेगळे स्टिम्युलंट्स, डिप्रेसंट्स आणि हॅल्युसिनेशन, या 3 कॅटेगरीमध्ये हे ड्रग्ज असतात. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की काय कारण आहे, ती पोरं एवढ्या का आहारी जातात. हायफाय समाजातली तर मुलं होतीच, त्यात फॅशन इंडस्ट्रीमधली होती, फिल्म इंडस्ट्रीमधली होती, एअर होस्टेस होत्या काही, आणि त्याचबरोबर सामान्य कुटुंबातली होती. म्हणजे चरसचा डोस मिळतो ना, 300 रुपये 150 रुपयाला मिळतो. कोकेनसाठी 5000 रुपये मोजायची गरज नाहीये. ते का घेऊन येतात, काय येतात. माझ्या लक्षात आलं की संवाद कुठेतरी तुटलाय. ह्या मुलांचं जे कम्युनिकेशन झालेलं होतं, त्याही पार्टीचं कम्युनिकेशन ISRAtrans.com वेबसाईटवर झालेलं होतं ना, ऑर्कुटवर झालेलं होतं. विल सेलिब्रेट MDMA विथ US आर्मी, सगळे टोकन कोडवर्ड, ते बाण, दिशा दाखवणारे बाण होते. म्हणजे इथं मी ते स्पॉट मला कळाला, मुंबईवरनं माहिती मिळाली मला इन्फॉर्मेशन. त्यावेळेला मी पाठवले लोक, तर आमच्या लोकांना जिथं तिथं राहणारे माझे कॉन्स्टेबल, त्यांना शोधायला जवळ 1.5-2 तास लागले. मग ते आमच्यावर सुरू झाली टीका की सुरू व्हायच्या अगोदर सुरू आहे, आता सापडायला पाहिजे ना, ते बाण त्यांचे कळायला पाहिजेत ना आम्हाला. आणि ज्यावेळेला मी तिथं पोहोचलो त्यावेळेला मी आणि एक लेडी कॉन्स्टेबल, त्या म्हणजे मेंबर्स म्हणून आम्ही आतमध्ये एंट्री केली. एंट्री करून ते सिच्युएशन काय आहे ते बघायला तर पाहिजे की कशा पद्धतीची पार्टी आहे. त्यांच्यामध्ये नाचत होतो मी. त्यावेळेला म्हणजे आता 38 आहे, त्यावेळेला 35 असेल. मग मी ओळखलो नाही, हे बाबा मी स्वतःला जरा तरुण समजतो म्हणून कदाचित ओळखलं नसेल, पण माझे 100 किलोचे इन्स्पेक्टर जाडे नाचत होते त्याच्यात. तरी त्यांना ओळखलं नाही, कारण ते पीस, लव्ह, युनिटी आणि रिस्पेक्ट. आम्हाला कुणी त्रास द्यायचा नाही, आम्ही कुणाला त्रास देणार नाहीये. भूतेश्वरा नावाचे ते कॅसेट्स त्यांचे, म्हणजे भूताची प्रेरणा पूजा करणारे. काय त्या छत्रपतींच्या शिष्याला तानाजीच्या हृदयाला वाटलं असेल त्या चेकाळणाऱ्या आनंदात, माहित नाही मला. पण ते वेगळ्या पद्धतीचं सगळं वातावरण होतं, ते आम्हाला कळण्याच्या पलीकडचं होतं. त्यांची कन्सेप्टच वेगळी, त्यांचे जीवन जगण्याची शैली वेगळी, आणि त्याच्यात डिस्टर्ब करायचं नाही, कारण संवाद तुटलाय. आजकाल दारबंद संस्कृतीमध्ये आम्हाला काही माहिती नाहीये कसं जगायचं. आमचं सगळं कम्युनिकेशन आहे त्या फेसबुक आणि ऑर्कुटच्या पलीकडे जातच नाहीये. ते वाईट नाहीये, मीही फेसबुकवरती आहे,
वाईट नाही आहे, चांगले जुने मित्र त्यात भेटतात, सगळ्या गोष्टी आहेत, कम्युनिकेशन चांगल्या. आता ट्रॅफिकच्या अनुषंगानं तुम्ही सजेशन्स खूप चांगले पाठवतात. पण हे कम्युनिकेशन का? कारण गावाकडचा जुना वाडा, जुनं घर विकायचं, मुंबई पुण्यामध्ये यायचं, 1 रूम 2 रूम किचनचा फ्लॅट घ्यायचा, त्या टीव्हीला जागा असते, फ्रीजला असते, मायक्रो ओव्हनला असते, वॉशिंग मशीनला असते, कम्प्युटरला असते, सगळ्याला असते. पण म्हातारे आजी आजोबांना जागा नसते, त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात पाठवावं लागतं आम्हाला. ते जड होतात आम्हाला. मग संवाद कोणी मुलांशी साधायचा? कारण आम्ही संडे पॅरेंट, सॅटर्डे संडे पोरांना पिक्चरला घेऊन जायचं, जेवायला घेऊन जायचं. मग आठवड्यावरती काय झकमारी करतायत, काय बोलतायत, कुणाशी चॅट करतायत, नो आयडिया. हा रचनात्मक संवाद आमचा थंड व्हायला लागलेला आहे. मुलांना काहीच माहित नसतं. म्हणजे ते अंगण, परड, तुळशीचा कट्टा हे माझ्या मुलांना समजावून सांगतो, त्यांना कळत पण नाही बऱ्याच. काय म्हणताय डॅडी तुम्ही? डॅडी आता काय. पूर्वी आम्ही ऐकायचो की मूल जन्माला आलं की आजोबा त्याची नाळ काही कोयत्यानं कापायची आणि ती नाळ काळ्या मातीत पुरली जायची. त्यामुळे काळ्या मातीशी नातं सांगणारी पिढी जन्माला यायची. पण माती म्हणजे छी थूच होतं. म्हणजे माती म्हणजे आम्हाला घाण वाटते त्याची माती. ती नाळ आता नर्स कात्रीनं कापते आणि कुठं फेकून देते गटारीत. त्यामुळे कशाशी नातं आमचं आहे. विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण ह्या गोष्टी स्टिम्युलंट्स, मग वर्षभर अभ्यास केला नाही, परीक्षा जवळ आली, मग ट्रक ड्रायव्हर खातात ती एम्फेटामाइनची गोळी खायची, 24 तास जागा राहू शकतो त्याच्यात. मग आयडिया दिली का? मग त्याचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत स्टिम्युलंटचे, कोकेन, एक्स्टसी, या डेरिव्हेटिव्ह कडे जातो. डिप्रेसंट्स, मम्मी डॅडीची भांडणं, मग त्यात टेन्शन, मुलं अशी संकोचलेली, मग डिप्रेशनच्या बाहेर येण्यासाठी अँटी डिप्रेसंटचे डोस घ्यायचे, मॉर्फिन सारखे. त्यातनं मग मोठ्या डेरिव्हेटिव्ह कडे जातं. हॅल्युसिनेशन, एक्स्टसी, हाय, युफोरियामध्ये जाण्यासाठी हे हॅल्युसिनेशन म्हणजे ड्राईव्ह पार्टीजमध्ये वापरलेला जाणारा ड्रग्स. तशा पद्धतीनं मग त्यात घुसत जातो. त्याच्याबद्दल मी जास्त उहापोह करत नाही आहे. पण हे अत्यंत धोकादायक आहे, हे समजून घ्या तुम्ही. आता एकदा एकच प्याला वगैरे ते दारूचं वेगळं. आजकाल डिबेट्स वेगळे आहेत. म्हणजे अमेरिकेत डिबेट सुरू आहे की दारू पिऊन दर वर्षाला 1 लाख माणसं मरतात, ड्रग्ज खाऊन 1000 मरतात पार्टीजमध्ये. त्यामुळे पार्टीजमध्ये किंवा सॉफ्ट ड्रग्ज तुम्ही हॉटेल्समध्ये अवेलेबल का करत नाही, अशा पद्धतीची डिबेट सुरू आहे. माझे वडील पैलवान आहेत, त्यामुळे मी चहा पण त्यांच्यासमोर आत्ताही पिऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आता 75 वर्षात झालेत, पण त्याचा हात मी हलवू शकत नाही, एवढी शक्ती त्यांच्या हातामध्ये. त्यांची बायपास सर्जरी परवा केली. ते डॉक्टर रणजित जगताप म्हणाले की मला बरगड्या तोडताना जेवढा इतका त्रास झाला कधीच झाला नव्हता. कारण तरुण वयामध्ये जे शरीर कमवलेलं आहे, त्यांचे कन्सेप्ट आमच्या डोक्यात बसलेले आहे. त्यामुळे मी कदाचित मागासलेल्या विचारांचा असू शकतो. त्यामुळं हे संस्कार आमचे कुठे आहेत, कसे आहेत? मला आठवतं मी मुंबईला सुद्धा एसटीनं किंवा ट्रकनं बऱ्याचदा जायचो. माझे वडील मुंबईत असो, दिल्लीत असो, मला पत्र लिहायचे, साधं पोस्टकार्ड, म्हणजे एक पोस्टकार्ड पाठवायचे, मोडकं तोडकं मराठी, 7वी शिक्षण, 7वी नापास आहेत म्हणजे, आणि खाली मोडीत सही करतात. म्हणजे त्यांना मराठीत पण सही नाहीत, मोडीत सही शिकलेले आहेत त्यावेळेचे. पण त्या पत्रामध्ये, प्रत्येक पोस्टकार्डमध्ये एक वाक्य न चुकता ते लिहायचे, मला घरी प्रेमानं भावड्या म्हणतात, की भावड्या तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली हो, अनेक काय मॅनेजमेंटचे ग्रंथ वाचले, पण एवढी प्रेरणा, एवढी किलिंग इन्स्टिंक्ट देणारं माझ्या आयुष्यात मला वाक्यच सापडलं नाही. त्यांचं स्वप्न करण्यासाठी ते आपले आई वडील पोटाला चिमटा काढून आपल्याला काहीतरी उद्दिष्टानं पाठवतायत ना, ते चटके सहन करतायत ना, त्यांचं स्वप्न करण्यासाठी मी अभ्यास करणार. मग मी अभ्यासाला सुरुवात केली. 3 वाजता उठायचो, 3:30ची ट्रेन पकडायचो. राहायला मी कल्याणच्या पुढे आंबिवलीला होतो. तिथनं SICत जायचो. 1996ला वयाच्या 22व्या वर्षी. 1 नाही 2 नाही, सगळे म्हणजे ठरवून, म्हणजे प्लॅन्ड एफर्ट होता. मी एकटाच नाही, माझ्या गावातनं 3 जण. आम्ही IAS IPS आणि IFS मध्ये 97ला सिलेक्ट झालो. आनंद पाटील माझा धाकटा चुलत भाऊ, तो IAS मध्ये.
तामिळनाडूमध्ये तो पोस्टिंग झालं, उटीला कलेक्टर होता. आता विलासराव देशमुख साहेबांनी त्याला दिल्लीला बोलवून घेतलेला आहे. सुगंध चोगले, गरीब शिक्षकाचा मुलगा, तो इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये, मुंबईत ना एकही नव्हता त्यावेळेला, आमच्या गावात आम्ही तिघजण आहे. प्लॅन्ड एफर्ट्स ठरवून. म्हणजे मध्ये विक्रमगडला माझ्याकडे दरोडा झाला. 20 ते 25 झाबुआचे दरोडेखोर आलेले होते, अत्यंत डेडेड. आपले दरोडेखोर खूप किरकोळ त्यांच्या समोर, मध्य प्रदेशातले चड्डी बनियन गँग त्यांना म्हणतात. आणि ते आले, त्यांनी गोळीबार केला, त्या ज्वेलरी शॉपवाल्याला जखमी केलं आणि जवळ 40 लाखाचं सोनं घेऊन लंपास झाले आणि ते जंगलामध्ये घुसले. मला माहित होतं की टोपोग्राफी खूप कठीण आहे. मी पोचलो, अधिवेशन चालू होतं. आर पाटील साहेबांचा टेन्शनमध्ये फोन आला की असा दरोडा अधिवेशनाच्या काळात. म्हटलं सकाळपर्यंत मला वेळ द्या सर, मला ती टोपोग्राफी खूप चांगली माहिती आहे. आणि प्लॅन केला आम्ही, 10 पॉईंटवर प्लॅन केला. तिथले जवळजवळ 300 ग्रामस्थ आणि 300 कॉन्स्टेबल बोलवून वेढा टाकला. त्यांना सीसीटीव्ही फुटेज त्या सोनारानं सुदैवाने ठेवलेले होते, मोठ्या स्क्रीनवर दाखवलं. कुत्र्याला ते ज्यातनं स्टोन सांडलेले होते त्यांनी दगडं, ती पिशवी दिली आणि कुत्र्याने व्यवस्थित माग दाखवला. रात्रभर आम्हाला काय मिळणार नाही ती खात्री होती. पहाटे निघतील बाहेर म्हटले आणि पहाटेच्या वेळेला आम्ही चारी बाजूनं वेढा असा क्रॉस करताना 2-2च्या जोड्यांनी, 1 नाही 2 नाही 16 दरोडेखोर जिवंत पकडले आणि एकानं आमच्यावर गोळीबार केला म्हणून त्याच्यावर गोळ्या घातल्या आणि त्यालाही ठार केला. असा एक मृत्यू, असे 17 दरोडेखोर पकडले. सांगण्याचा उद्देश आहे की प्लॅनिंग. इफ वी फेल टू प्लॅन, वी प्लॅन टू फेल. आयुष्यातलं प्लॅनिंग आहे ना, ते आत्तापासून करायला सुरुवात करायची आहे. युद्धाच्या काळामध्ये जर कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला पाहिजे. तुमच्या आयुष्यातला हा शांततेचा काळ आहे. या काळामध्ये तुम्ही जे ठरवाल, सगळेच काय शक्तिमान वेगवान लोक नसतात जे जिंकतात. जे जिंकतात ना, त्यांनी ठरवलेलं असतं, त्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो की मी हे करणारच. आपले राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचं ते वाचलं असेल तुम्ही, प्रज्वलित मने काय आणि अग्निपंख वगैरे पुस्तक मराठी ट्रान्सलेट झालेली आहे. एक मासेमाऱ्याचा मुलगा हो, आणि वडिलांच्या बरोबर नदीमध्ये मासे पकडायला जायचे. त्यावेळेला ते पक्षी गिरट्या मारताना वरती दिसायचे. मी अशी गिरटी मारू शकेल का, मी असा झेपावू शकेल का? आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला, ती इच्छाशक्ती, ती जिद्द, ती कष्ट करण्याची तयारी, ती लाथ मारेल तिथं पाणी काढील ही वृत्ती याच वयामध्ये असते. आणि हेच वय कन्स्ट्रक्टिव्ह एज. एका अणूमध्ये जर विश्व उद्ध्वस्त करण्याची शक्ती असेल तर आपल्याला हात पाय डोळे सगळं शरीर धडधाकड दिलेलं आहे ना. कुणी अभ्यास करून मेलाय, कुणाच्या अंगाला बोकं पडलेत, काय ऐकलंय का? मजा करायची आहे, मजा करण्याबद्दल माझं दुमत नाही आहे. पण आपले आई वडील, आपलं कॉलेज, आपले शिक्षक, त्यांचं स्वप्न. कारण मला हे झपाटलेलं होतं. मला आठवते मी शाळामध्ये, कॉलेज, मुंबईला ज्यावेळेला आंबिवलीत राहायचो, 2 टी-शर्ट 2 जीन्स, आईनं मला शिरा तुपात भाजून दिलेला होता, तो दुधात मी दूध घ्यायचो, तो खायचो. जेवण सुद्धा कधी कधी पार्लेजीचा एक बिस्किटचा पॅक, आणि ते वेड्यासारखी दाढी वाढलेली. तेवढ्या एवढीच दाढी यायची, तुमच्या वयात होत होता एवढीच दाढी वाढलेली, गोलगळ्याचा टी-शर्ट, खिशामध्ये डायरीज. ट्रेनमधनं 3ला उठायचो, 3:30ची ट्रेन पकडायचो. त्या ट्रेनमध्ये त्या डायरीज वाचलेल्या असायच्या. बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये सगळे मॅप्स आणि चार्ट्स लावलेले असायचे. झपाटून घेतलेलं होतं. रोजचा 12-14 तासाचं मीटर पडलंच पाहिजे. मग सकाळच्या 4 तासाच्या स्लॉटमध्ये, दुपारच्या 4 तासाच्या स्लॉटमध्ये, संध्याकाळच्या 4 तासाच्या स्लॉटमध्ये वीक एरियाज कुठले आहेत, स्ट्रॉंग एरियाज कुठले आहेत, त्याचा अभ्यास करून, रिव्हिजन करून, सगळा अभ्यास. म्हणजे मी आजकाल ते आमचे अधिकारी मटक्याचे रेड्स करतात. ते मटकेवाले पण खूप हुशार असतात बरं का, त्यांना काय गंड समजू नका. म्हणजे त्यांना माहित असते कुठला आकडा येणार. तसं ते मी प्रश्नपत्रिकेचं आणि सिलेबसचं विश्लेषण करून मला परफेक्ट 60 ते 70% प्रश्न व्यवस्थित मिळायचे. कॉप्या करायची गरज पडायची नाही आणि कॉप्या करू पण शकत नाही. 2000 मार्कांची तुमची परीक्षा आहे. एक निबंधच 200 मार्कांचा तुम्हाला 3 तास बसून लिहायचा आहे. 3 तास बसून एकाच विषयावरचं इलॅबोरेशन तुमचं साधारण 3000-4000 शब्दामध्ये कसं करायचं, याचं प्लॅनिंग, लॉजिकल डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी तुमच्या अनालिटिकल अभ्यासानं तयार होत असतात. तुमचा एक्झॉस्टिव्ह अभ्यास म्हणजे तुमचा. आता 59 hours आय वॉज इन ताज, म्हणजे जो शेवटचा अतिरेकी मरे तोपर्यंत तिथं अतिरेक्यांची गोळी लागेल, मिस फायर झाले, काही लाईव्ह ग्रँड्स होते तरी तिथं झोप लागत होती. मला आठवतं मी 3:30ला ज्यावेळेला त्या गोळीबारातनं म्हणजे मी जिवंत राहिलो, त्याचं कारण माझी फिटनेस हे एक कारण आहे. कारण माझा युनिफॉर्म होता, माझे लेदरचे शूज होते.
पायरीवरनं तिसऱ्यावरनं दुसऱ्यावर येताना वरून AK-47चा बस सुरू होता. माझा माने नावाचा कॉन्स्टेबल सुदैवानं माझ्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेट आणि राजवर्धनसाठी घेऊन आलेला होता, ते घातलेलं होतं आम्ही. AK-47च्या बसमध्ये माझा पायरीवरनं पाय सटकला आणि 4 पावलं मी माकड जसं जसं एकावर एक पाय उड्या मारत जातं तसं मी न पडता 4 पायऱ्या असं सलग गेलो, 4थ्या पायरीवर खटकून उभा करून लेफ्टला बॉलरूम मध्ये शिरलो. त्यामुळे जिवंत राहिलो. जर पाय स्लिप झाला असतं तर अंगाची चाळण झाली असती, तो वेगळा विषय. आतमध्ये गेल्यानंतर मला कोणीतरी उष्ट केलेलं काहीतरी मॉकट्रेल एक होतं. भूक प्रचंड लागलेली होती कारण बायको तो डाळ भात खातानाच निघून आलेलो होतो आणि खालीला ऍपल कोणाच तरी होतं, ते तिथं खाल्लं आणि ते मॉकटेल पिलो. थोडीशी एनर्जी आली त्या बॉलरूम आणि त्या म्हणजे त्याच्या ऍडजॉइनिंगच. नंतर टेररिस्ट शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या ऍडजॉइनिंग रूम मध्येच होते. सांगण्याचा उद्देश की आपण जे आत्ता शरीर कमावू, व्यायाम करू, प्राणायाम करू, योगा करू, हे आयुष्यभरासाठी आपल्याला पुरणार आहे. आपण काय खातोय ते सुद्धा, त्याला काय खूप पैसे लागत नसतात. मी माझ्या कॉन्स्टेबल्सना वडा आणि भजीच सारखी बनवतात म्हणून ते बंद करून टाकलं माझ्या कॅन्टीनमध्ये. थोडंसं आरोग्यदायी पदार्थ. खूप रिॲक्शन झाले की हे काय खाणं आहे का, म्हणे याला काय चव आहे का. तर हे कॉम्प्लेक्स जे तरुण वयामध्ये ज्या काही तयारीच्या गोष्टी केलेल्या होत्या त्या मला आठवतात त्या वर्षामध्ये 96चं वर्ष. कारण त्यावेळेस पेटून उठलेलो होतो. काही गोष्टी आयुष्यामध्ये ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणून घ्यायच्या असतात. तशी काही अपयश जे असतात ती पचवायची, त्यातनं शहाणपण घ्यायचं, शिकायचं आणि मोठ्या जिद्दीनं अजून उभा राहायचं. म्हणून त्या एका वर्षामध्ये डेप्टी कलेक्टर झालो मी, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, PSIच्या फिजिकल पर्यंत गेलो पण PSIची फिजिकलमध्ये पास झालो नाही आणि IPS झालो. अशा 3 पोस्ट मला आणि दुसऱ्या म्हणजे 4 12 परीक्षा मी सलग पास होत गेलेलो होतो. त्याच्या पाठीमागे हे प्लॅनिंग होतं. मला आठवतं मी दिल्लीला ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मला हे पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलो. लोकल ट्रेनमध्ये बसायचो पण लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये आमचा काही इकडनं गावाकडनं मुंबईला आणि एवढाच प्रवास कधीही बसलेलो नव्हतो. मग माझे सगळे मित्रांना रिझर्वेशन अगोदर मिळाली, ते अगोदर निघून गेले. मला एकट्यालाच नंतरचं एक स्लीपर, 2nd क्लास स्लीपरचं तिकीट कसं तरी मिळालं होतं. ते मिळाल्यानंतर मी त्या बर्थवरती 2 मुली होत्या आणि माझाही नंबर होता. मला हे माहित नव्हतं, मी वरती नंबर बघितला, माझा वरच्या बर्थवर नंबर आहे. मग दिवसभर मला खाली बसता येतं हे पण मला माहित नव्हतं. उगाच विचारलं, त्यांनी काय अपमान केला म्हणून मी वरच्या बर्थवरच 28 तास मुंबई ते दिल्ली बसून गेलेलो होतो, अंग मोडून पूर्ण. हा कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड ग्रामीण भागातल्या मुलांकडे जो असतो तो माझ्याकडेही होता. ज्यावेळेला दिल्लीमध्ये गेलो त्यावेळेला महाराष्ट्र सदनमध्ये राहण्याची कशी तरी सोय आमच्या सगळ्यांची झाली. मग तिथंही काही हायफाय मुलं, मग काही तिथं दिल्लीत अभ्यास करणारी काही नागपूरची मुलं होती. मग त्यांचं इंग्लिश ऐकलं, त्यांची इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट. आम्ही मराठी माध्यम, सगळी परीक्षा मराठीतून दिलेली होती. इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मराठी माध्यम ऑप्ट केलेलं होतं की आणखी कॉम्प्लेक्स वाढला. आता काय होणार आपलं. आणि तिथं एक मुलगा होता, खूप इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी त्याची, 6 फुटून देखणा मुलगा होता. बीटेक आणि MMS, बीटेक IIT पवईमधनं केलेलं होतं आणि MMS IIM अहमदाबादमधनं. बेस्ट क्वालिफिकेशनच्या असं काय असू शकतं. आणि अमेरिकेत तो 2 वर्ष राहून आलेला होता. अमेरिकेतली 1.5-2 लाख रुपये दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराची नोकरी सोडून तो दिल्लीमध्ये येऊन अभ्यास केला आणि तिथं महाराष्ट्र सदनमध्ये काही कुठल्या तरी नातेवाईक असल्यामुळे तिथे त्याला रूम मिळालेली होती. त्याचा इंग्लिश 3 पीस सूट तो घाला म्हणजे ते प्रॅक्टिस ज्या वेळेला त्याचे मॉक इंटरव्ह्यू चालायचे त्यावेळेला आमच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यामध्ये खूप फरक असायचा. आमच्यावर प्रत्येकाचे वेगळे प्रश्न होते. आमच्यावर एक बापू म्हणून मित्र आहे माझा, त्याचा प्रॉब्लेम तर वेगळाच होता. म्हणजे तो तोंडाचा त्याच्या वास गुटक्याचा यायचा म्हणून काय करायचं आता पॅनलला. मग त्याला कोणीतरी आयडिया सांगितली की टूथब्रश आणि कोलगेट वगैरे घेऊन तू जा तिथे बाथरूम मध्येच. असे प्रश्न म्हणजे एकानं तर आमच्या हॉबी लिहिलं होतं डे ड्रीमिंग आणि पेंटिंग. मग त्याला काही लोकांनी कामाला लावतात ना लोक, ते कुठल्या तरी पिक्चर ऑल इज वेल वाला कुठला 3 इडियट्स मध्ये रात्री मॅगझिन्स टाकतात ना ते. तर तसं त्याला ते सगळे एक्झिबिशन्स पेंटिंगचे बघायला काही लोकांनी पाठवून दिलं. डे ड्रीमिंग म्हणजे त्याला असंच स्वप्न पडायचं मी अमिताभ बच्चन आहे, मग मी असं काय वाटतं, असं काहीतरी विचित्र हॉबीज. आणि मग पॅनल कुठलं मला आलं, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ. हे त्यावेळेला UPSCचे चेअरमन होते. ABSM PVSM हाही खूप चांगला अधिकारी आणि लष्करातला 2 नंबरचा अधिकारी, UPSCचं चेअरमन. पण त्यांच्याबद्दल अशी रुमर होती की ते मराठी माध्यम, तेलुगू माध्यम, तमिळ माध्यम जे काही व्हर्नॅक्युलर माध्यम घेतात त्यांना मार्क चांगले देत नाहीत. इंग्लिशमध्ये असेल जे चांगले देतात त्यांना मार्क चांगले देतात. त्यामुळे ते पॅनल आल्यानंतर परत आम्ही 0 मध्ये गेलो. आणि माझ्या अगोदर तो जो अमेरिकेतून आलेला मित्र होता तो चांगला इंग्लिश बोलायचा, त्याचा इंटरव्ह्यू होता.
तो 3 पीस सूटमध्ये आम्ही टाय कसा घालायचा ह्याच्यावरच 3 दिवस आमचे गेले. ते सिंगल नॉट, डबल नॉट, समोसा नॉट. मग ते टाय इतका आम्ही हलक्या क्वालिटीचा घेतला होता 250 रुपयाचा की तो काय चांगला खराब होऊन गेला त्यावेळेला. मग तो काय टाय पण फेकून दिला. त्यानंतर घाम यायला लागला परत. असे बरेचसे प्रॉब्लेम्स. मग तो 3 पीस सूटमध्ये गेला. साधारण 5-7 मिनिटांत त्याचा इंटरव्ह्यू बाहेर आला. लवकर त्याचा इंटरव्ह्यू संपला. आम्ही त्याच्याकडे बघितलं. म्हणे बोगस हुआ रे इंटरव्ह्यू में जा रहा हूँ, आय एम गोइंग बॅक टू US. मी एवढ्या वर्षात म्हणे 2-3 वर्ष इकडे तयारी झालेली, तिकडे माझं सेव्हिंग 30-40 लाखाचं झालं असतं. म्हणजे माझ्या लक्षात आलं की याचा इंटरव्ह्यू काय चांगला झालेला नाही. म्हटलं याची अशी परिस्थिती तर आपलं काय होणार. आय वॉज नेक्स्ट. मी आतमध्ये मे कमिंग सर म्हणून गेलो. तर तिथं पॅनलच्या समोर असं टेबल नसतं. पॅनलच्या घोड्याच्या नालाच्या आकाराचं असं टेबल असतं आणि काही अंतरावर खुर्ची ठेवतात. म्हणजे तुमच्या पायापासून नखशिखांत तुमची मुवमेंट त्या पॅनलला कळत असते. त्यांनी बघितलं माझा बायोडाटा. विश्वास, यू ऑप्टेड फॉर मराठी मीडियम, वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ म्हणाले देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी. मी म्हटलं सर, आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, प्लीज अलाव मी टू स्पीक इन मराठी. नो विश्वास, यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश. सर ओके, आय विल ट्राय माय बेस्ट. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, विश्वास, यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड इन 1994